कदाचित् कालिन्दी तटविपिन सङ्गीतकवरो मुदा गोपी नारी वदन कमलास्वादमधुपः रमा शम्भु ब्रह्मा मरपति गणेशार्चितपदो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे भुजे सव्ये वेणु शिरसि शिखिपिञ्छं कटितटे दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते सदा श्रीमद्वृन्दावनसति लीला परिचयो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे महाम्भोधे स्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे वसन्त्रासादान्तः सहजबलभद्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थः सकलसुरसेवावसरतो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे कृपापारावारः सजलजलदश्रेणिरुचिरो रमावाणी सोमस्फुरदमलपद्मोद्भवमुखैः सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखा गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे रथारूढो गच्छन् पथिमिलितभूदेवपटलैः स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः दया सिन्धुर्बन्धुः सकलजगतां सिन्धुसुतया जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे परब्रह्मा पीडः कुवलयदलोत्फुल्लनयनो निवासी नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि रसानन्दो राधा सरसवपुरालिङ्गनसुखो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे न वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकतां भोगविभवम् न याचेऽहं रम्यां निखिलजनकाम्यां वरवधूं सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे हरे त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते हरत्वं पापानां विततिमपरां यादवपते अहो दीनानाथं नियतमचलं निश्चितपदं जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं श्रीजगन्नाथाष्टकं सम्पूर्णम् अखण्डानन्दरूपाय सव्विज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः नामस्मरणसक्ताय आनन्दाविष्टचेतसे चक्रीभजननिष्ठाय गुण्डाख्यगुरवे नमः इहामुत्रार्थफलद भोगवैराग्यरूपिणे क्षमाद्यैश्वर्ययुक्ताय गुण्डाख्यगुरवे नमः सदा सन्तुष्टमनसे शान्तिसौख्ययुताय च अयाचितान्तुष्टाय गुण्डाख्यगुरवे नमः पाण्डुरङ्गक्षेत्रयात्राकारिणे प्रतिवत्सरे सद्दर्शनप्रमोदाय गुण्डाख्यगुरवे नमः आनन्दाब्धिनिमग्नाय स्वकीयानन्ददायिने शिष्यमन्त्रोपदेष्ट्रे गुण्डाख्यगुरवे नमः तटाकसन्निधौ देवग्रामान्तिकनिवासिने सविरामार्यतां नेते गुण्डाख्यगुरवे नमः चूडामणिपदाम्भोजलीनहृद्भ्रमराय च परतापप्रभेदाय गुण्डाख्यगुरवे नमः गुण्डाष्टकं पठे नित्यं मनुजो भक्तिसंयुतः
सुदृढं निश्चयं कृत्वा सर्वान् कामान् वाप्नुयात् इति श्रीमदनन्तशास्त्रि विरचितं श्रीगुण्डाष्टकं सम्पूर्णम् पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय श्री जगन्नाथ भगवान की जय। ग्रंथ पूजन कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरुणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय जगन्नाथ भगवान की जय। चरण कमल चिन्म करंदाय भक्तजन मानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आदिनाथं च मत्सेन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः अखण्डानन्दरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये भगवान श्रीकृष्ण बलभद्र आणि सुभद्रेच्या चरित्र कथेकरता आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। बंद करून टाका, नाही तर बंद करून टाका, बंद कर, चालतं। राहू दे, साप नाही, राहू दे, राहू दे, बंद राहू दे, जा बंदच राहू दे, जा चालतं। या
राहू दे राहू दे राहू दे बंदच राहू दे. हां बस चाल आहे ते ठीक ठीक. चरित्रकथेकरता आपण सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहोत. श्री क्षेत्र जगन्नाथपुरी हे धाम काय आहे याचा सामान्यतः इतिहास काय आहे याचाही थोडासा विचार आपण केला. जगन्नाथ या शब्दाचा विचार करत असताना परमात्म्याला जगन्नाथ हे नाव कोणत्या अर्थानं दिलं जातं याही संबंधातला थोडासा विचार आपण केला. जगन्नाथ या पदाचा विचार करताना तात्विक अंगानं थोडासा विचार करून जगताचा नाथ असणारा परमात्मा, हे जगताचा नाथ असणारा असं म्हणत असताना ज्या जगताचा विचार केला गेला ते जगत हे परमात्माचं जगत रूपानं नटलेलं आहे. या अर्थाने जगत या पदाचा विचार आपल्याला करता येतो. आणि त्याचा सांभाळ करणारा परमात्मा, त्याचं रक्षण करणारा परमात्मा, तो निर्मिणारा परमात्मा आणि त्याचा लय स्वतःमध्ये करून घेणारा परमात्मा घेतला जातो. आपण त्याचा थोडासा विचार करून आलो. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृसंयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसापि अचिंत्य रचनारूपस्य जन्मस्थितिभंगम सर्वज्ञात सर्वशक्तेः यत्कारणात् तद्ब्रह्म. असं म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचं जे चिंतन जगताच्या अनुषंगानं जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये हा परमात्मा या जगताचं काय काय नियमन कसं कसं करतो याचा थोडासा विचार आपण करून आलो. हा परमात्मा ज्या पद्धतीनं हे जगत निर्माण करतो, स्वतःच जगत रूपाने नटतो, तिथेही परमात्म्याचं जगन्नाथपण म्हणून जे आहे ते सिद्ध करता येतं. या जगताचं रक्षण परमात्मा करतो. रक्षण करतो या शब्दाचा अर्थ सर्वार्थानं रक्षण करतो. रक्षण करतो म्हणजे प्रत्येक वेळेला परमात्म्याने हातामध्ये तलवार काठी घेऊन तुमच्या आमच्या मागे उभं राहिलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही. परंतु रक्षण करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करून परमात्मा आपलं रक्षण करतो. आणि परमात्मा आपल्यामध्ये लय करून घेतो. तो लय करून घेताना सुद्धा हाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. लय करतो म्हणजे प्रत्येक वेळेला परमात्मा आपल्या हातामध्ये तलवार घेऊन आपलं मस्तक उडवतो, आपल्याला बाणाने मारतो असा विचार करायचं कारण नाही. लय करून घेतो या शब्दाचा अर्थ नष्ट करतो असा जरी होत असला तरी नष्ट करणं या शब्दाचा अर्थ आपल्या जीवदशेतून तो आपल्याला बाहेर काढतो आणि परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन करून घेतो असा त्याचा अर्थ आपल्याला केला पाहिजे. कारण परमात्मा ज्या पद्धतीनं रक्षण करतो आणि परमात्मा ज्या पद्धतीनं निवृत्त करतो या दोन्हीचाही विचार महाभारताच्या अनुषंगाने काल आपण थोडासा धावता बघून आलो. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. असं जसं परमात्म्याचं रक्षण करणं आपल्याला माहिती आहे त्याच पद्धतीनं हा परमात्मा आपल्याला निवृत्त करतो. ते कोणत्या अर्थाने करतो हेही बघितलं पाहिजे. न देवा दंड मुद्यम्य शिरः कृंतते कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थ दर्शनम. हेही परमात्म्याचं स्वतःमध्ये लय करून घेणं आहे असं महाभारताने चिंतन केलेलं दिसून येतं. म्हणजे प्रत्येक वेळेला परमात्मा आपल्याला हातात तलवार घेऊन मारत नाही. मग काय करतो परमात्मा? परमात्मा आपली बुद्धी फिरवतो, आपल्या बुद्धीमध्ये विपरीतपणा निर्माण करतो. आणि आपली बुद्धी एकदा फिरली, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. हा परिणाम आपल्याला त्याच्यातून भोगावा लागतो. माणसाची बुद्धी एकदा कलुषित झाली आणि त्याचा अंतकाल त्याच्या जवळ येऊन ठेपला की त्याला अनीतीसुद्धा नीतीसारखी दिसायला लागते आणि नीतीसुद्धा अनीतीसारखी दिसायला लागते. आणि जे नैतिक आहे त्याला अनैतिक मानून मनुष्य वागायला लागतो. जे नैतिक आहे ते स्वतःचं कर्तव्य कर्म म्हणून जगायला लागतो आणि ते त्याचं कर्म हे त्याला मारक ठरणारं असतं. वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला याचा विचार शास्त्रांनी सांगितलेला आहे. सगळंच सांगावं किंवा सगळ्याच अर्थाने त्याचा विचार करावा असं नाही, पण या वेगवेगळ्या पद्धतीनं परमात्मा आपलं रक्षण करतो. आपल्याला परमात्मा स्वतःमध्ये लय करून घेतो, आपला
याचा विचार आपल्याला करता येतो. हे जसं उत्पत्ती स्थिती लयाच्या बाबतीत जन्मस्थिती भंगम असं म्हणून जे सांगितलेलं आहे ते या जगताचं स्वरूप असणारा परमात्मा या जगताची उत्पत्ती स्थिती लय स्वतःमध्ये करून घेतो, म्हणून तो जगन्नाथ आहे. हा जसा एक विचार आचार्यांनी बोलून दाखवला तसा देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य असा दुसरा एक विचार आचार्यांनी त्या संबंधामध्ये बोलून दाखवला. परमात्मा जगन्नाथ आहे म्हणजे काय आहे, या जगतामध्ये माणसाकडून जे जे कर्म घडतं त्या त्या कर्माचं फल देणारा जो परमात्मा तो एका अर्थाने त्याला जगन्नाथ असं म्हटलं जातं. कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचं फल देण्यातून या जगताचं रक्षण आणि जगताचा निर्वाह होत असतो. हे लक्षात घ्या. आपण केलेली कोणतीही कर्म कोणत्याही पद्धतीनं कुणालाही भोगावी लागली असती तर हे जग टिकलं नसतं. या जगतामध्ये कर्म आणि कर्मफल यांच्यामध्ये जो काही कर्म कृती आणि फलाचा विचार बोलून दाखवण्यात आला, त्या दोघांमधला जो अनुबंध दाखवण्यात आला, सांगण्यात आला, त्या अनुबंधाचा विचार केला तर आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं हा चकार आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्या. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये आपल्याला फार स्पष्टपणाने आणि फार चांगल्या पद्धतीनं सांगून ठेवलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात केले कर्म झाले तेची भोगा आले. अनेक वेळेला मी सांगतो की केले कर्म झाले तेची भोगा आले हा चकार फक्त तेची कडे लावायचा नाही, तो चकार या चरणामध्ये सगळीकडे लावायचा. केलेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच लागतंच असा नाथ महाराजांचा इथला आग्रह आहे. केले कर्म झाले, जे कर्म आपल्याकडून झालेलं आहे ते आपल्याला जसंच्या तसं भोगावं लागतं. कारण त्या कर्मफलातून या जगतामध्ये कुणालाही सुटका मिळालेली नाही. परमात्मा जरी इथं आला तरी परमात्म्याला कर्मफलं भोगावी लागली अशी उदाहरणं संतांनी आपल्याला दिली. परमात्मा आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, परियसी गभारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे सांगितलं की बाबा कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथ राजाचं कर्मच त्याला रामचंद्र प्रभूंच्या वियोगाला कारण ठरलं. श्रावण बाळाला मारलेला बाण कारण ठरलं, रामचंद्र प्रभूंचा वियोग झाला. मग साधा विचार करा, दशरथाला जे चुकलं नाही, थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये जाऊन बोलायचं झालं तर दशरथाला जे चुकलं नाही याचा आपला ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर देवाच्या बापाला चुकलं नाही ते कर्म आपल्याला काय चुकेल, कसं चुकवता येईल. आपलं कर्म आपल्याला भोगावं लागेल. आणि ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला भोगायला लावणं याच्यामध्ये या जगतावर नियंत्रण करणं असतं. या जगतामध्ये ती सुसूत्रता टिकवणं असतं. आम्ही कर्म केलं आणि कुणीतरी ते भोगलं असं चालत नाही. आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. महाभारताने याच्याकरता उदाहरण असं दिलंय, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. महाभारत असं म्हणतं, 1000 गायींच्या कळपामधलं एखादं वासरू हे जर कळपाच्या मागे राहिलं असेल तर तो गुराखी त्या वासराला उचलून पुन्हा कळपात आणून सोडतो. आणि कळपातून चुकलेलं भेदरलेलं ते वासरू कळपात आल्याबरोबर जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला लागतं, ते प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत नाही ही माझी आई आहे का म्हणून, ते जसं बरोबर आपल्या मातेच्या स्तनाला लागतं तसं आपण केलेलं कर्म कुणाचंही तोंड न बघता बरोबर आपल्या बोकांडी बसत असतं. ते इतरत्र कुठेही जात नाही, त्याला इतरत्र जायची संधीच नाही, ते बरोबर आपल्याकडे येतं. म्हणून थोडीशी गंमत आपण पहा, जुळ्या मुलांमध्ये कदाचित आई चुकेल, हा राम आहे का श्याम आहे हे कदाचित आईला ओळखता येणार नाही, पण रामाचं कर्म श्यामाला कधी भोगावं लागणार नाही. कर्म कधी चुकत नाही, आई चुकेल, ओळखताना मुलगा ओळखताना हा राम आहे का श्याम आहे तिला कळणार नाही, पण कर्माला मात्र चुकता येत नाही, कर्म चुकत नाही. मग कर्माचा हा काटेकोरपणा, कर्म जड असूनही कर्माच्या ठिकाणी कसा निर्माण झाला, त्याचं हेच कारण आहे की कर्ता जे कर्म करतो त्या कर्माचं कर्त्याला
कोणत्याही कालामध्ये अनंत कालापर्यंत त्या फलाचा भोग देणं हे सामर्थ्य, ही सर्वज्ञता, हे सर्वविदपण हे ज्याच्या ठिकाणी आहे त्याला जगन्नाथ अशी संज्ञा आहे. त्यामुळं आपण केलेली कर्म वाया गेली असं आपल्याला म्हणता येणार नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये कर्माचा विचार करत असताना कर्मामधल्या 2 दोषांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश असे ते 2 दोष आहेत. अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, त्याचा अभ्यागम त्याची प्राप्ती होणं, आणि कृत प्रणाश, कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश होणं. केलेल्याचा नाश झाला आणि न केलेलं भोगावं लागलं असं एकही उदाहरण या जगताच्या पाठीवर आत्तापर्यंतच्या इतिहासात नाही. आपण विचार करा ना, नियोजन काय असेल ते, कसं नियोजन असेल भगवंताचं. जगताला राखणं म्हणजे काय? अकृत अभ्यागम, न केलेलं भोगावं लागलं, उदाहरण नाही. आणि केलेलं वाया गेलं, उदाहरण नाही. आपण जे केलं ते आपल्याला भोगावंच लागेल, कधीही भोगावं लागेल. आज, उद्या, परवा, तेरवा, पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, 1000 वर्षाने, 2000 वर्षाने, 5 लाख वर्षाने, 25 लाख वर्षाने, पण भोगावं लागेल एवढी गोष्ट नक्की आहे. मग ते कर्म टेबलाच्या वरून आलं का खालून आलं हे परमात्मा बघतो आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचे व्यवहार टेबलावरून होतात का टेबला खालून होतात? अंधारात होणारे व्यवहार कदाचित कुणाला दिसणार नाहीत, पण परमात्मा सगळं पाहतो आहे. त्याच्याकडे आपण केलेल्या प्रत्येक कर्माची नोंद आहे आणि आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं फल तो आपल्याला देणारच आहे. हा नाथ महाराजांचा चकार, तेची भोग आले, हा साधा समजू नका. तेच आपल्याला भोगावं लागतं. हे कर्माचं नियोजन जो परमात्मा करतो आणि त्या नियोजनातून या जगताचं जे रक्षण, जगताचं जे चलनवलन, जगताचं जे चक्र चालू राहतं त्या परमात्म्याला जगन्नाथ असं म्हणतात. काल आपण त्याचा थोडासा विचार करून आलो. म्हणून आचार्यांनी देश, काल, निमित्त, क्रिया आणि फल या सगळ्याचा विचार एकत्रितपणाने केलेला आपल्याला दिसून येतो. करणारा कोण आहे? परमात्मा हे सगळं करतो. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कधी ना कधीतरी. बरं, हे कुणाला चुकवता आलं? कुणालाही चुकवता आलेलं नाही, हे लक्षात घ्या. मोठ्यांची उदाहरणं देऊन आपल्याला पंचदशीमध्ये ते सुद्धा त्याचा संदर्भ दिलेला दिसतो. आपल्याला सांगितलं गेलं, बाबा अवश्यम भावे भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैहि न लिप्येरन नल राम युधिष्ठिरहा. चुकवता आलं नाही. युधिष्ठिर, पांडव भगवंताच्या अत्यंत जवळचे होते. किती जवळचे? अरे, द्वारकेचा राणा कायम पांडवा घरी आहे. पण असं असलं तरी पांडवांना सुद्धा आपलं कर्म चुकवता आलेलं नाही, आपले फलभोग चुकवता आलेले नाहीत. आपण देवाच्या जवळ राहिलो, आपण सारखी पूजा करत राहिलो, आपण काहीतरी सारखा परमार्थ करत राहिलो म्हणजे आपल्या कर्मातून, कर्मफलातून आपल्याला आपली सुटका होईल अशा भ्रमात राहायचं नसतं. हां, या परमार्थानं तो आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण होईल ही गोष्ट खरी आहे. पण पुण्य निर्माण होणं याचा अर्थ पाप कमी होणं असं होत नाही. हे 2 स्वतंत्र खाती आहेत. पुण्याचं खातं वेगळं आहे, पापाचं खातं वेगळं आहे. पुण्य जास्त झालं म्हणून जास्त झालेल्या पुण्यातून कमी असलेलं पाप वजा होत नसतं. पाप पुण्याची वजाबाकी जीवाला करता येत नाही. बोलू, देवालाही करता येत नाही. आमचं जेवढं पुण्य आहे तेवढं आम्हाला भोगावं लागेल आणि जेवढं आमचं पाप आहे त्या मात्रेमध्ये आम्हाला ते पापही भोगावं लागेल. 75% पुण्य आहे आणि 25% पाप आहे, म्हणून 75% पुण्यातून 25% पाप वजा करून मला 50%च पुण्य भोगायला द्या असं गणित कर्माच्या बाबतीत मांडता येत नसतं. कर्म म्हणतं तुमचं 75% पुण्य आहे ना, मग तुम्ही 75,000 वर्ष स्वर्गात राहा, आमचं काही म्हणणं नाही. पण 25% पाप आहे ना, मग 25,000 वर्ष तरी नरकात पडावंच लागेल. त्याच्यातून वजाबाकी करता येणार नाही आपल्याला. मग कोणतं कर्म पुण्यकारक, कोणतं कर्म पाप उत्पन्न करणारं आम्हाला ठरवता येत नाही. आम्हाला ठरवता येत नाही. आम्ही कर्म करतो, त्या कर्मातून पाप. म्हणून तुम्ही पहा ना, धर्मराज युधिष्ठिर
पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला निघाले त्यावेळेला त्या रस्त्यामध्ये सगळे एक एक पांडव पडल्यानंतर स्वर्गाच्या द्वारापर्यंत धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांच्याबरोबरचं एक कुत्र गेलं. मग त्या कुत्र्याला स्वर्गात प्रवेश द्यायचा की द्यायचा नाही या संबंधामध्ये महाभारतामध्ये वाद आहेत. मग आता ते गेले धर्मराज युधिष्ठिर, तिथे त्यांचं स्वागत झालं. स्वागत केलं तिथं त्या दारामध्ये, आणि स्वर्गाच्या दारात स्वागत केल्यानंतर तिथल्या विष्णुदूतांनी धर्मराज युधिष्ठिराला असं विचारलं की आपण आयुष्यभर सत्य प्रतिज्ञ राहिला, आयुष्यभर आपण खरं बोलत राहिला, त्याबद्दल तुमच्या जीवनामध्ये पुण्यसंचय झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून. पण या सगळ्या सत्य बोलण्याच्या प्रसंगामध्ये आयुष्यभरामध्ये एकदा तुम्हाला अर्धसत्य बोलावं लागलेलं आहे, एकदा अर्धसत्य बोलावं लागलेलं आहे. अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा असं तुम्हाला बोलावं लागलेलं आहे. मग याचा परिणाम काय आहे? परिणाम असा आहे की जेव्हा धर्मराज युधिष्ठिर स्वर्गारोहणाला निघाले, एक एक पांडव पडायला लागले, सगळ्यात शेवटी धर्मराज युधिष्ठिराच्या पायाचा अंगठा गळून पडला, उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. धर्मराज विचार करायला लागले, अंगठा गळून पडला, काय कारण असेल? आणि मग लक्षात आलं की आपण एकदा अर्धसत्य बोललोय, पूर्ण असत्य नाही, अर्धसत्य एकदा बोललो, आपला अंगठा गळून पडला, कर्माचं फल आपल्याला भोगावं लागेल. शांत बसले. हा प्रसंग वाचल्यानंतर बऱ्याच वेळेला मला हे जाणवत राहिलं, अजूनही बऱ्याचदा जाणवतं की धर्मराज युधिष्ठिरासारखा आयुष्यभर खरं बोलणारा एकदा अर्धसत्य बोलला तर स्वर्गाला जाताना त्याचा अंगठा गळून पडला, आपलं काय काय गळून पडणार आहे हो? तिथपर्यंत जाईपर्यंत आपलं काय काय गळून पडणार आहे? एकदा विचार कधीतरी केला पाहिजे की नाही? काय काय आपण राहू का न राहू काय माहिती, काय गळून पडेल तिथपर्यंत पोचेपर्यंत किती शिल्लक राहू. धर्मराजाचा फक्त अंगठा गळून पडला, आपला तिथं जाईपर्यंत फक्त अंगठाच राहील, अशी अवस्था आहे. धर्मराजाचं स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर तिथल्या दूतांनी त्यांना असं विचारलं की तुम्ही अर्धसत्य बोललाय, त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला अंगठा गळून पडला, हा लौकिकात परिणाम तुम्हाला भोगावा लागला, पण मरणोत्तर जी कर्मफलं प्राप्त होतात त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यभर खरं बोलल्यामुळे तुम्हाला स्वर्गामध्ये राहता येणारच आहे, पण अर्धसत्य बोलल्यामुळे तुम्हाला नरकात पडावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन करावं लागणार आहे, नरकाचं दर्शन तुम्हाला करावं लागणार आहे. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे याने विचारलं, काय करायचं म्हणजे आधी स्वर्गात राहून मग शेवटी नरक दर्शन करायचंय का पटकन नरक दर्शन करून यायचंय मग निवांत स्वर्गात राहायचंय? काय करायचं? आधी पटकन नरकाचं दर्शन करून येऊ मग निवांत स्वर्गामध्ये राहू, असं करायचंय का आधी स्वर्गामध्ये राहून घेऊ निवांत आणि मग नंतर शेवटच्या काळामध्ये नरकाचं काय क्रम काय हे सगळ्यांना विचारत नाहीत, सगळ्यांना नाही. आपल्याला उचललं की उकळत्या तेलाची कढई ठरलेली आहे आपल्याला, तो विषयच नाही. धर्मराज युधिष्ठिर जे सत्य प्रतिज्ञ राहिले त्यांना हे विचारण्यात आलं, आणि मग काही का असेना पण खरं बोलणाऱ्या धर्मराजाला सुद्धा आयुष्यामध्ये नरकाचं दर्शन करावं लागलेलं आहे. धर्मराज जे भगवंताच्या अत्यंत निकट आहेत त्यांना आपलं कर्म चुकवता आलेलं नाही का? कारण परमात्मा जवळचं कोण दूरचं कोण याचा विचार करून कर्मफल देत नाही, कारण कर्म आणि कर्मफल यांच्यातला जो अनुबंध असतो तो अनुबंध शास्त्र सिद्ध करतं, परमात्मा सिद्ध करत नाही. म्हणून कोणत्या कर्माचं फल पुण्य आहे आणि कोणत्या कर्माचं फल पाप आहे हे ठरवण्याचा अधिकार भगवंताला नाही आहे. मग कोण ठरवतं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. गीता आपल्याला बोलते, भगवान 16व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला सांगतात की अर्जुना, कार्य काय आणि अकार्य काय हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. मग ते कोण ठरवणार? ते ठरवण्याचा अधिकार शास्त्राला आहे. शास्त्र ठरवतं चांगलं कर्म कोणतं, पुण्यकारक कर्म कोणतं, पापाला उत्पन्न करणारं कर्म कोणतं, हे ठरवण्याचा अधिकार शास्त्राला आहे. आम्ही ठरवू तर आम्ही प्रत्येक कर्माला, माणसाचा हा गैरसमज आहे की आपण करतो ते नेहमी चांगलं करतो, असं नसतं. आपण करतो ते चांगलं आहे असं आपल्याला वाटतं,
त्या कर्माचा परिणाम चांगला असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं हे ठरवण्याचा अधिकार शास्त्राला दिलेला आहे. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, हे ज्ञानोबरायांनी त्याच्या खाली आपल्याला सांगितलं. याच्याकरता काय करावं लागेल? शास्त्र कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या सगळ्याचा परामर्श घेताना हे विधान सांगितलं. कार्याकार्य विवेकी, कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं, चांगलं कर्म कोणतं आणि वाईट कर्म कोणतं, याचा विवेक कोण करतं? शास्त्रेची करावी पारखी. याचा विवेक म्हणजे निवाडा करण्याकरता काय केलं पाहिजे? शास्त्राला विचारलं पाहिजे. आणि मग शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने सांगितलं हे कर्म करू नका, ते निषिद्ध कर्म पापाला उत्पन्न करणार आहे. आणि शास्त्राने जे कर्म करा म्हणून सांगितलेलं आहे ते कर्म हे पुण्याला उत्पन्न करणारं आहे. मग आता शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे की ज्याला आम्ही हे विचारलं पाहिजे? असं काही एखादी व्यक्ती आहे का की शास्त्र नावाची, की त्याला जाऊन आम्ही विचारावं हे पुण्य आहे का हे पाप आहे, तुम्ही आम्हाला सांगा? शास्त्राला विचारा म्हणजे कुणाला विचारा? शास्त्र या संज्ञेखाली, या संकल्पनेमध्ये वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळं येतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीलाही शास्त्रच म्हणायचं, नाथ महाराजांच्या हरिपाठालाही शास्त्रच म्हणायचं, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेल्या शिव्यांनाही शास्त्रच म्हणायचं. नाथ महाराज काय माय गेली होती भूतापाशी म्हणत असतील तरी ते शास्त्रच आहे. शास्त्र म्हणजे आपल्याला संस्कृतातच आलं पाहिजे. शास्त्र म्हणजे काहीतरी विचार सांगणारं, आपल्याला हे करू नका नाही तर तुम्ही नरकात पडाल अशी भीती दाखवणारच असलं पाहिजे. बंधन नाही. याच्याही पलीकडे जाऊन कालिदासाने असा विचार केलाय की बाकी एखाद्या कर्माचा निर्णय करताना कुणाकुणाला प्राधान्य द्यावं? वेदाला प्राधान्य द्या, मान्य आहे. स्मृतींना प्राधान्य द्या, मान्य आहे. कारण कर्माच्या बाबतीत स्मृतीचा विचार, आचाराच्या बाबतीत स्मृती महत्वाची आहे, ठीक आहे. पुराणांना महत्व द्या कर्माच्या बाबतीत, संत वाङ्मयाला महत्व दिलंच पाहिजे, वाद नाही. मग ह्याच्या पलीकडे जाऊन जर हे सगळंच आम्हाला कळत नसेल, जसं महाभारताने चिंतन करताना म्हटलं ना, बाकी काही नाही जमलं तरी चालेल, हे आम्हाला कळत नाही ना, द्या सोडून. मग एक काम करा, काय करा? संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने डोळे झाकून चालत राहा. महाजनो येन गतः स पंथः असं महाभारताने सांगितलं ना. पण हा जो पर्याय दिला हा कुणाला दिला, कधी दिला? महाजनो येन गतः स पंथः हा पर्याय कुणाला आहे? आपण आधीचा श्लोक पहा. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम महाजनो येन गतः स पंथः. तर्क आम्हाला निश्चित कळत नाही, धर्मशास्त्र आम्हाला कळत नाही, वेदांनी मांडलेला विचार त्याच्यामध्ये आपापतः विरोध असेल आम्हाला कळत नाही, वेगवेगळे ऋषी वेगवेगळे बोलतात, आम्हाला समन्वयाची बुद्धी नाही, काहीच करता येत नसेल ना. धर्माची तत्व पाहावीत तर धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम, धर्माची तत्व अत्यंत गुह्य आहेत. मग काय करा? काहीच जमत नसेल तर एक काम करा, महाजनो येन गतः स पंथः. ऐका, आम्हाला जर हे काहीच कळत नसेल, कर्माच्या बाबतीतला निवाडा जर आम्हाला करता येत नसेल, तर एखादं कर्म आम्हाला करायचंय की करायचं नाही हे जर आम्हाला कळत नसेल तर एकच काम आपल्याला करता येऊ शकतं, जे सोपं आहे, जे चांगलं आहे. काय काम आहे? काही नाही. डोळे झाकून शांत चित्तानं विचार करा की असा प्रसंग जर नाथ महाराजांच्या जीवनात आला असता तर ते कसे वागले असते, आणि तो विचार करून ते जसे वागले असते असं आम्हाला वाटतं तसं वागायचा प्रयत्न करा. महाजनो येन गतः स पंथः. असा प्रसंग तुकोबारायांच्या जीवनात आला असता, तुकोबारायांनी काय केलं असतं, कसे वागले असते, असा विचार करून त्या अनुषंगाने वागण्याचा प्रयत्न करता जर आला तर संतांच्या मागे आपल्याला जाता आलं असं आपल्याला म्हणता येईल. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. कारण संत महात्मे आपली दिशाभूल करत नाहीत. शास्त्र आम्हाला कळत नाही, दिशाभूल होण्याची शक्यता आहे. पुराणं वेगवेगळं बोलत राहतात, दिशाभूल होण्याची शक्यता आहे.
ऋषी वेगवेगळं बोलत राहतात. याज्ञवल्क्य स्मृतीतलं जे आहे ते मनुस्मृतीमध्ये नाही आहे. मनुस्मृतीमध्ये जे मांडलं जातं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी आपल्याला पराशर स्मृतीमध्ये दिसून येतं. मग याज्ञवल्क्य स्मृती मानायची का पराशर स्मृती मानायची का मनुस्मृती मानायची, गोंधळ होतो ना. काही भानगडीत पडू नका. एक काम करा, काय करा, विचार करा की संत कोणत्या मार्गाने गेले असते, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. कारण हे सगळे कदाचित आमची दिशाभूल करतील असं नाही, ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात. पण आमच्या बुद्धीनं, आमच्या अल्पज्ञानानं जर आमची दिशाभूल होण्याची शक्यता असेल तर आमची दिशाभूल कदापिही होणार नाही. असं एकच स्थान या जगतामध्ये आहे, ते म्हणजे संतांच्या विचाराचं अनुकरण आणि संतांच्या विचाराचं अनुसरण आणि संतांच्या विचाराचं अनुकरण, कृतीचं अनुकरण हे आम्हाला करता येतं. त्या मार्गाने जर आपण गेलो आपल्या अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण होत नाही. याही पेक्षा पलीकडे जाऊन कालिदासांनी एक वचन आपल्याला या संदर्भामध्ये सांगितलंय. एखादं कर्म आम्ही करावं करू नये संदेह निर्माण झाला ना, मग कालिदास त्याबद्दल बोलताना असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. कालिदासाचं वचन असं आहे. कालिदास असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु, एखाद्या पदाबद्दल एखाद्या कृतीबद्दल जर संदेह निर्माण झाला तर काय प्रमाण मानावं, कोणतं शास्त्र प्रमाण मानावं. सताम अंतःकरणम प्रवृत्तयः. सताम हे तिथे बरं, सताम सताम संदेह पदेषु हे इकडं संदेहाकडे, हे सताम संदेहपद सतामकडे लावायचं नाही. म्हणजे संतांना संदेह निर्माण झाला असं नाही करायचं. ते संदेह निर्माण झाल्यानंतर आपल्या सज्जन अंतःकरणाला विचारायचं आणि आपलं प्रामाणिक अंतःकरण जो निवाडा देतं त्याला शास्त्र म्हणायचं. शास्त्र म्हणजे काय आहे, मी आपल्याला साधी उदाहरणं सांगतो. आपलं अंतःकरण आपल्याला कधीही फसवत नसतं. कारण अंतःकरण पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. सत्वांशाचा आपण वेदांत पहा. अंतःकरण कसं निर्माण होतं, पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणून अंतःकरण आहे. आणि तिथं सत्वांश असल्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला फसवत नाही. फसवणं रजोगुणाचा धर्म आहे, तमोगुणाचा धर्म आहे. सत्वगुणाचा धर्म फसवणं नाही. आणि आपलं अंतःकरण सत्वशील आहे, सत्वांशापासून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला कधीही फसवत नाही. आपलं अंतःकरण आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतं. फक्त आपण आपल्या अंतःकरणाचं ऐकत नाही, ही आपली अडचण आहे. अंतःकरण प्रत्येकाचं चांगलं आहे, प्रत्येकाचं मन चांगलं आहे, प्रत्येकाचं चित्त चांगलं आहे. ते चित्त, ते अंतःकरण आपलं आपल्याला सांगत असतं, आपण ते ऐकत नाही. मी उदाहरणं सांगतो, वाईटही सांगतो, चांगली सांगतो, अनेक उदाहरणं देता येतील. मला सांगा, दारू पिणाऱ्या माणसाने जर स्वतःच्या अंतःकरणाला विचारलं की दारू पिणं चांगलं आहे का वाईट आहे, तर त्याचं अंतःकरण त्याला काय सांगेल? आपण विचार करून मला सांगा. अर्थात तुम्ही सांगून काही उपयोगच नाही, तुम्ही कोणी पितच नाही. पिणाऱ्याने सांगावं. सिगारेट ओढणाऱ्या माणसाने प्रामाणिकपणाने, तंबाखू खाणाऱ्या माणसाने प्रामाणिकपणानं आपल्या मनाला विचारावं, मी हे खाणं चांगलं आहे का वाईट आहे? त्याचं अंतःकरण त्याला काय सांगेल? दारू पिणं वाईट आहे हे दारुड्यालाही माहिती आहे ना. त्याचं मन त्याला त्याचं अंतःकरण सांगत असतं हे चांगलं नाही बरं, याचा परिणाम वाईट होईल, तुझा प्रपंच उद्ध्वस्त होईल, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तुझा देह पडेल, तुला गावामध्ये प्रतिष्ठा राहणार नाही, सांगतं ना त्याचं मन. त्याचं अंतःकरण चोरी करणाऱ्या चोराला त्याचं मन सांगत नसेल का हो चोरी करणं वाईट आहे? सांगत नसेल? सांगतच ना. कसे? त्यालाही हे माहिती असतं की दारू पिणं वाईट आहे. तुम्ही साधा तर्क करा ना. दारू पिणाऱ्या माणसाला दारू पिणं वाईट आहे हे माहिती आहे, कशावरून? साधा तर्क करा. कारण दारू पिणाऱ्याचा मुलगा दारू प्यायला लागला हे त्याला कळलं तर तो मुलाला सांगतो दारू पिणं चांगलं नसतं. म्हणजे त्याला हे माहिती आहे की नाही आपल्या मुलांनी सुद्धा दारू प्यायला पाहिजे असं दारुड्याला वाटतं का? आपल्या मुलांनी सुद्धा व्यसनं केली पाहिजेत हे व्यसनी बापाला वाटतं का?
वाटत नाही. आपल्या मुलांनी सुद्धा याच धंद्यामध्ये येऊन घरोघरी चोऱ्या केल्या पाहिजेत हे चोराला वाटतं का? वाटत नाही. पण आपल्या मुलांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना वाटतं की नाही? आपल्या मुलांनी सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे हे नामस्मरण करणाऱ्यांना वाटतं की नाही? वाटतं ना. आपण जे चांगलं कर्म करतो त्या चांगल्या कर्माला अनुमोदन, आपण जे वाईट कर्म करतो त्या वाईट कर्माचा निषेध करणारं अंतःकरण प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे. म्हणून कालिदासाने सांगितलं, ज्या वेळेला कर्माच्या बाबतीत तुमच्या अंतःकरणात संदेह निर्माण होईल त्या वेळेला आपल्या सज्जन सत्वशील अंतःकरणाला हे विचारा की मी काय करू. आणि आपलं प्रामाणिक अंतःकरण आपल्याला जे निर्णय देईल तो निर्णय हा शास्त्राचाच निर्णय म्हणून मान्य असतो. ऐका, याला शास्त्र निर्णयच म्हटलं जातं. प्रत्येक वेळेला ग्रंथ उघडून बघावं. पण हे कुणाच्या बाबतीत आहे? सताम अंतःकरणम. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो, सज्जन अंतःकरणाला विचारलं पाहिजे. अंतःकरणाने जे सांगितलं ते प्रामाणिकपणाने ऐकण्याचं धारिष्ट्य ठेवलं पाहिजे तर हे होईल. हे सगळं कुठून निघालं? आपला विषय चालला होता कर्माचा. कुणालाही हे चुकवता आलेलं नाही. धर्मराजाला चुकवता आलेलं नाही. आम्ही कर्म करतो, त्या कर्मात योग्य कर्म कोणतं अयोग्य कर्म कोणतं हे ठरवण्याचा अधिकार परमात्म्याला नाही. पण आपलं कर्म आणि त्या कर्मातून उत्पन्न होणारं फल यांची गाठभेट घालून देण्याचं सामर्थ्य मात्र ज्याच्या ठिकाणी असतं त्याला जगन्नाथ अशी संज्ञा येते. मला हे सांगायचं होतं की कर्म कोणतं करायचं शास्त्र सांगतं. त्या कर्मातून कोणतं फल प्राप्त होतं शास्त्र सांगतं. ते कर्म कोणत्या भावनेने करायचं असतं शास्त्र सांगतं. पण त्या कर्माचा करता, त्या कर्माच्या मागची भावना, त्या कर्माचं उचित फल आणि त्या कर्मफलाचा आणि कर्त्याशी घालून दिलेला मेळ या सगळ्या गणिताला समीकरणात बसवण्याचं काम मात्र परमात्मा करतो. आणि तो परमात्मा जो परमात्मा हे काम करतो त्याला जगन्नाथ अशी संज्ञा येते. जगन्नाथ म्हणजे जगताचा नाथ, जगताचं रक्षण करणारा. आणि या जगतामध्ये ज्याचं कर्म त्याला प्राप्त करून देणं, ज्याला त्याला त्याच्या कर्माची फलं भोगायला लावणं, हे सुद्धा या जगताचं नियोजन आहे, या जगताचं रक्षण आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर अंधाधुंदी होईल सगळी. मी कर्म करायचं तुम्ही भोगायचं, तुम्ही कर्म करायचं मी भोगायचं, असं होईल ना. असं चालत नाही. असं आत्तापर्यंत झालं नाही. तुम्ही साखर खायची मला मधुमेह व्हायचा, असं चालेल का या जगतामध्ये? ह्या जगताचं हे रक्षण आहे का? तुम्ही म्हणजे मी खून करायचा आणि तुम्ही तुरुंगात जायचं, असं झालंय का आतापर्यंत? चालेल का असं करून? असं करून चालत नाही. ज्यांनी खून केला त्यालाच तुरुंगात जावं लागेल. ज्यांनी पुण्यकर्म केलं त्यालाच आनंद भोगावा लागेल, सुख भोगावं लागेल. कर्म आणि कर्मफलाचा कर्त्याशी मेळ घालून देणं. कसा मेळ घालून देणं? तो कर्ता ज्या देशात आहे, ज्या कालात कर्म करतोय, ज्या देशात कर्म करतोय, ज्या निमित्तानं कर्म करतोय, कोणती क्रिया करतोय, हे सगळं बघून त्याचा फलाशी अनुबंध घालून देणं, हे काम जो परमात्मा करतो तो जगन्नाथ म्हणवला जातो. त्या जगन्नाथाचा विचार थोडासा काल आपण करून आलो. आपल्याला आता विचार करायचा आहे तो चरित्राचा. हे जगन्नाथ पदाचा विस्तार पुष्कळ होईल, अजूनही करता येईल. पण पुढे जाऊ आपण. आपल्या हातातल्या दिवसाचं गणित ठेवून आपण थोडंसं चरित्राकडे पुढे जाऊ. या चरित्राचा विचार करताना आपल्याला तीनही चरित्राचा विचार करायचा आहे. ही तीनही चरित्र आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला चांगलं देणार आहे. ही तीनही चरित्र आपल्या जीवनाला काहीतरी दिशा देणारी आहेत. तत्वज्ञानाचा विचार, चरित्राचा विचार हा कशा करता ऐकायचा असतो? आम्ही भगवंताचं चरित्र ऐकतो, आम्ही रामायण ऐकतो, आम्ही भागवत ऐकतो, दशमस्कंधामध्ये भगवंताची चरित्र ऐकतो, नवमस्कंधामध्ये वेगवेगळ्या राजांची चरित्र आपण भागवतात ऐकतो. त्याच्यामध्ये सूर्यवंशातले राजे कोणते, चंद्रवंशातले राजे कोणते, त्या राजांनी काय काय कर्तृत्व गाजवलं, ही चरित्र आम्ही ऐकतो. कशा करता चरित्र ऐकायची असतात? बलराम दादाचं सुभद्रेचं चरित्र आम्ही का ऐकावं? सुभद्रेसारखं वागता यावं म्हणून, बलराम दादासारखं वागता यावं म्हणून, भगवान श्रीकृष्णाप्रमाणे वागता यावं म्हणून, याच्याकरता चरित्राचं चिंतन नाही आहे. कारण आपण परवाच्या दिवशी प्रस्तावनेत बोललो
की प्रत्येकाचा प्रपंच हा प्रपंच वेगवेगळा आहे. तो पुरुषतंत्राने चालतो, तो वस्तुतंत्र नाही आहे. नाथ महाराजांचा श्रीमंतीचा प्रपंच आणि तुकोबारायांचा कालांतराने प्राप्त झालेला दारिद्र्याचा प्रपंच याच्यात फरक आहे की नाही? आहे ना, आहे ना, फरक आहे. गोरोबा काकांचा प्रपंच, नामदेवरायांचा प्रपंच एक नाही, प्रपंच वेगवेगळे. नामदेवरायांचा प्रपंच एकाच पत्नीचा आहे, गोरोबा काकांचा प्रपंच 2 बायकांचा आहे, तुकोबारायांचा प्रपंच 2 स्त्रियांचा आहे, 2 लग्न झाली. नाथ महाराजांचा प्रपंच एकाच स्त्रीचा आहे, आईसाहेबांचा आहे, एकाच. फरक आहे की नाही? आहे. अत्यंत श्रीमंती नाथ महाराजांकडे बघा. तसंच आपल्याला चोखोबारायांचा प्रपंच पाहता येईल का? पाहता येणार नाही. संतांचा प्रत्येकाचा प्रपंच वेगळा. तुमचा आमचा प्रपंच वेगळा. माझा जसा प्रपंच तसा तुमचा नाही, तुमचा जसा तसा त्यांचा नाही, त्यांचा जसा तसा त्यांचा नाही. प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे. प्रत्येक संतांचा प्रपंच वेगवेगळा चालला. गोरोबा काका मडकी बनवत होते, नरहरी महाराज सोन्या चांदीचे अलंकार बनवत होते, सज्जन कसाई मांस विकत होते, कबीर महाराज शेले विणत होते. त्यांच्यातून त्यांना प्राप्त झालेलं त्यांचं उत्पन्न, त्या उत्पन्नातून त्यांचा चालणारा प्रपंच, त्या प्रपंचामध्ये निर्माण होणारी प्रतिकूलता, काही वेळेला निर्माण होणारी अनुकूलता, कधी संसारामध्ये भरपूर मिळतं, कधी कधी दातावर मारायला पैसा मिळत नाही, होतं. सगळ्या संतांचा प्रपंच वेगवेगळा आहे, कारण प्रपंच पुरुषतंत्राने चालतो. नाथ महाराजांसारखा प्रपंच इतरांचा नाही, ज्ञानोबारायांसारखा प्रपंच इतरांचा नाही. म्हणून मी बोललो ना की अहो विचार करा, गोरोबा काकांचा प्रपंच 2 बायकांचा आहे, ज्ञानोबारायांना एकही मिळाली नाही. मिळाली नाही का त्यांनी केली नाही? नाही ना, त्यांच्या जीवनामध्ये विवाह नाही. काही संतांच्या जीवनामध्ये 2-2 विवाह आहेत. प्रपंच वेगळा नाही का? 100% वेगळा. पण ज्ञानोबारायांचा परमार्थ आणि गोरोबा काकांचा परमार्थ याच्यात नखा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा? नाथ महाराजांचा प्रपंच आणि तुकोबारायांचा प्रपंच असेल वेगवेगळा, पण त्या दोघांच्या परमार्थामध्ये तिळा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा? नाही ना, नाही. का? कारण परमार्थ हा वस्तुतंत्र आहे, पुरुषतंत्र नाही. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे, प्रत्येकाच्या अज्ञानाप्रमाणे, प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचा प्रपंच चालेल. परमार्थ प्रारब्धावर होत नाही, परमार्थ श्रद्धेवर होतो, परमार्थ भावावर होतो, परमार्थ भगवंताच्या उपासनेवर अवलंबून आहे, परमार्थ प्रयत्नावर अवलंबून आहे. लक्षात घेतलं पाहिजे. मी एवढ्या करता आपल्याला हे सगळं सांगतो की ही चरित्र आम्हाला ऐकायची, त्यांच्या श्रीमंतीचं वर्णन ऐकायला नाही ना. बलराम दादा किती श्रीमंत होते, नको, आम्हाला ते ऐकायचं नाही आहे. मग चरित्र ऐकायची कशा करता? तीर्थक्षेत्रामध्ये आपण 2000 किलोमीटरचा प्रवास करून आलो, काय ऐकायला आलो इथं? काय चरित्र ऐकायला आलो म्हणजे काय ऐकायला आलो? की त्यांचा अवतार झाला, ते जन्माला आले, मग असं झालं, मग तसं झालं, त्यावेळेला परिस्थिती अशी होती, निसर्गाची परिस्थिती अशी होती, ग्रहताऱ्यांची परिस्थिती अशी होती, मग ते हळूहळू मोठे व्हायला लागले, मग ते रांगायला लागले, मग अमुक झालं, मग ते तमुक झालं, मग हातामध्ये नांगर घेऊन त्यांनी अमुक केलं, हातामध्ये ते घेऊन त्यांनी तमुक केलं, असा पुरुषार्थ गाजवला, मग त्यांचं लग्न असं झालं, मग त्यांना अशी संतती झाली, मग त्यांनी असं राज्य केलं. अरे राजा राणीच्या या कथा तर आम्ही घरी ऐकतो. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. चालूच आहे की आटपाट नगर होतं, तिथं एक राजा राज्य करत होता, त्याला 2 राण्या होत्या. चालूच आहेत पूजेमध्ये, रोज चालू आहे. आम्ही हे चरित्र ऐकायला इथे आलो का? या चरित्राचं चिंतन आम्हाला करायचंय का? नाही ना, नाही करायचं. मग चरित्र कशा करता ऐकायची? अगदी सामान्यत्वानं बोलतो, मला पुढे या चरित्र या संकल्पनेबद्दलही बोलायचंच आहे. पण चरित्राचं श्रवण हे मनोरंजन नाही आहे. चरित्राचं श्रवण आम्ही आत्तापर्यंत काही कथा ऐकल्या नाहीत, त्या नव्याने ऐकायला मिळाव्यात याच्याकरता चरित्र श्रवण नाही आहे. मग चरित्र श्रवणाने काय आहे, आम्हाला काय मिळतं, काय त्याचा विचार आहे? चिंतन याच्यामध्ये आहे. विचार हा आहे
की चरित्र श्रवण आम्ही एवढ्या करता करायचंय की आम्हाला न कळलेल्या कथा कळाव्यात, हा त्याचा हेतू नाही आहे. थोडा विचार सांगतो त्या संबंधातला, ऐका. चरित्र कथा ऐकण्याने आमची दृष्टी बदलावी हा हेतू आहे. परिस्थिती बदलावी हा हेतू नाही आहे. परिस्थिती बदलणं हा एक वेगळा विचार आहे आणि परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी बदलणं हा एक वेगळा विचार आहे. परिस्थिती आम्हाला जी प्राप्त होते तो आमच्या प्रारब्धाचा परिणाम आहे, पण त्या परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी प्राप्त होणं हा आमच्या चरित्रकथा श्रवणाचा परिणाम असला पाहिजे. त्याकडे बघण्याची स्वतंत्र दृष्टी प्राप्त होणं हा आमच्या चिंतनाचा परिणाम असला पाहिजे. वस्तू तीच असते, परिस्थिती तीच असते, पण त्या परिस्थितीकडे बघताना कोणत्या भूमिकेतून आपण बघतो आहोत, कोणत्या बुद्धीतून आपण बघतो आहोत, त्याच्याकरता आवश्यक असणारी नेमकी दृष्टी कोणती, की ज्या बघण्याने आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आमच्या अंतःकरणातल्या समाधानाला धक्का लागला नाही पाहिजे, अशी कोणती दृष्टी, त्याचा विचार या चरित्रातून आपल्याला प्राप्त होत असतो. कारण जग बदलता येत नाही. अहो मला सांगा, ज्ञानोबारायांनी असं सांगितलं, हे सगळं, हा प्रपंच कसा आहे, संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. हे ज्ञानोबारायांनी सांगितलं ना. तुकोबाराय म्हणतात, बाबा संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, संसार दुःख मूळ, ज्ञानोबाराय बोलतात. मग ज्ञानोबारायांच्या काळामध्ये जो संसार दुःखमूळ होता, तो संसार काय नाथ महाराजांच्या काळामध्ये अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता असा झाला काय? असा झाला काय? हा संसार बदलला काय? असे 150-200 वर्षामध्ये संसार बदलत नाही. संसाराकडे बघण्याच्या या दोन दृष्टी आहेत. ज्ञानोबाराय आपण संसाराकडे कसं बघतो या जीवदृष्टीनं बोलतात, आणि नाथ महाराज संत या संसाराकडे कोणत्या दृष्टीनं बघतात ते बोलतात. नाथ महाराज जे बोलतात ते संत कसे बघतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, आणि जीव या प्रपंचाकडे कसा बघतो, संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ. संसार तोच आहे. जो संसार आपल्याला प्राप्त झाला तोच ज्ञानोबारायांना प्राप्त झाला, तोच तुकोबारायांना प्राप्त झाला, पण त्यांनी त्याच्याकडे बघताना ज्या दृष्टीनं बघितलं त्या दृष्टीनं होणारा परिणाम वेगळा आहे. त्या ज्ञानाचा, त्या दृष्टीचा परिणाम होतो. वस्तू स्वतः बदलत नाही, वस्तूकडे बघण्याची दृष्टी, आम्हाला वस्तूची उपयुक्तता अथवा त्या वस्तूपासून प्राप्त होणारं समाधान, जर वस्तू प्रतिकूल असेल तर प्रतिकूलतेतूनही आपल्या निश्चित आणि शाश्वत आनंदाचं भान करून देणारं जर कोणी असेल तर ती आमची दृष्टी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्याकरता छोटंसं उदाहरण सांगतो. बघण्यात कसे फरक असतात याच्याकरता म्हणून छोटंसं उदाहरण सांगतो. एक महात्मा पंढरपूरच्या वारीला गेला. गावातले काही लोक बरोबर होते. जुना काळ, कुणाच्या तरी घरी नियमाप्रमाणे उतरला. पूर्वी काही पंढरपूरला लॉज, हॉटेल, अमुक तमुक काही नव्हतं. कुणाच्या तरी बडवेंच्या घरी, उत्पातांच्या घरी उतरायचं. जे क्षेत्रोपाध्याय आहेत त्यांच्या घरी उतरायचं, त्यांच्या घरीच राहायचं, त्यांच्या घरीच जेवण करायचं. पूर्वीचा रिवाज असाच होता. एक महात्मा गेला, एक कुणाच्या तरी क्षेत्रोपाध्यांच्या घरामध्ये उतरला नियमाप्रमाणे. झालं असं होतं की गेले, आता दशमीचा दिवस, पोचले. तिथं पोचल्यानंतर एक खोली दिली त्यांना, त्या खोलीमध्ये राहिले. अडचण अशी झाली की त्या खोलीमध्ये झाले होते ढेकूण. ते हे बाहेर पडले, इकडं जा तिकडं जा, फिरून आले. आता उद्या पहाटे लवकर उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, एकादशीचा दिवस, पटकन बारीला लागायचं. 10, 15, 20, 25 तास लागतात. दर्शन करायचं, संध्याकाळी कीर्तन ऐकायचं, जागर करायचा, घरी यायचं, परत खोलीवर यायचं, द्वादशी सोडून निघायचं, असा काही नियम. झोपले, ढेकूण चावायला लागले. सगळ्या त्या गावातल्या लोकांची झोप मोडली. त्यांनी त्या घरमालकाला बोलवलं, अहो काय तुमच्या खोलीमध्ये ढेकूण आहेत,
तुम्हाला थोडी स्वच्छता ठेवता येत नाही का? तुम्हाला माहीत नाही का आता वारी आहे, आम्ही येतो दरवर्षी या खोलीमध्ये उतरतो, तुम्हाला थोडंही काही वाटत नाही का? आम्ही पैसे देतो ना तुम्हाला, मग काय आहे त्याच्यामध्ये? थोडं औषध मारलं असतं तर काय झालं असतं? आम्ही दिवसभर थकलोय, आता रात्रीची झोप नाही, पुन्हा उद्या एकादशी आहे, दिवसभर आम्हाला दगदग आहे. त्यांनी सांगितलं झाले असतील ढेकूण, हे काही मी पाळलेले नाही आहेत. तुमच्यापैकीच कुणाच्या तरी एखाद्याच्या वळकटीतून एकदा आला, त्याने इथं बसताना बसवलं, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. ते तुमच्यासारख्यांच्याच वळकटीतून आलेले. आता मी तरी का बरं, मी इथे नव्हतो, मी आता तुमच्या आधी 1-2 दिवस मी इथे आलो, हवं तेवढं घर तात्पुरतं स्वच्छ करून घेतलंय, झाले असतील ढेकूण, मी आता संध्याकाळी वगैरे. पण संध्याकाळी म्हणजे काय, आम्ही असं आमचं तसं, आता बोलणारे बोलतच राहतात, आमचं असं आमचं तसं, आम्हाला काय हे नाही का, उद्या दिवसभर अमुक आहे. तो जो महात्मा होता त्या खोलीमध्ये उतरलेला, त्या महात्म्याने, त्यालाही ढेकूण चावलेच होते, तो काही बोलला नाही. गावातले जे लोक होते ते म्हणाले, अहो तुम्ही मोठे, तुम्ही महाराज आहेत, तुम्ही बोला ना, तुमच्या बोलण्याचा परिणाम होतो, तुम्ही रागवा त्यांना, म्हणजे ते औषध. तो म्हणाला, अरे काय ढेकूणच चावलेत ना, जाऊ द्या, त्यांची अडचण म्हणतात ते, सोडून द्या ना, काय होतं. ते म्हणले, नाही नाही असं कसं, आता उद्या एकादशी आहे, आम्ही असंच करावं काय ना, असं तसंच राहावं काय. महात्म्याने त्यांना सांगितलंय, पा ढेकूण चावले, मलाही चावले, पण त्यांना ओरडण्यामध्ये काय अर्थ आहे, कशा करता. ते म्हणले, म्हणजे ढेकूण चावले त्यांना बोलू नये का? महात्म्याने सांगितलं, तसं नाही, हे ढेकूण आपल्याला चावतात आणि सांगतात, तुम्ही वारीला पंढरपूरला आलाय, झोपू नका, भजन करा, उठा, उठून बसा, भजन करा, भजन करा. आता ढेकूण चावले याचं दुःख आणि ढेकूण चावले या दुःखातही भजनाचा आनंद, हे परिस्थिती गावकरी आणि महात्मा या दोघांवरही समान आहे. मग महात्म्याला त्या परिस्थितीत आनंद आहे आणि गावकऱ्यांना दुःख आहे. कशामुळे? दृष्टी, परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी बदलली की ती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये अनुकूलता प्राप्त करून देते. आणि चरित्रातून आम्हाला दृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे, कथा नाही. बलरामदादांनी काय पराक्रम गाजवला महत्वाचं नाही आहे, ते तर कुठेही आम्हाला त्याच्याकरता इथे यायचं कारण नाही. तुम्ही घरात बसून भागवत उघडलं, महाभारत उघडलं तर ते वाचता येईल. हेतू काय, त्याकडे बघण्याची दृष्टी काय, हे महत्वाचं आहे. त्याकरता आपल्याला, मी अगदी आत्ता सामान्यत्वानं बोलतोय, आम्हाला जे चरित्राचा विचार करायचा आहे, ती चरित्र काय आहे. बलरामदादाचं चरित्र आहे, सुभद्रेचं चरित्र आहे. चरित्र हा जो शब्द आहे ना, थोडं त्याबद्दल बोलतो. मला चरित्राकडे यायचंच आहे, त्याच्यातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्याच्यातला भावही व्यक्त करायचा आहे. पण आम्ही चरित्र ऐकायचंय म्हणजे काय करायचंय, ही एक पूर्वपीठिका आधी सिद्ध करतो आणि मग पुढे जातो. चरित्र शब्दामध्ये चर धातू आहे. चरित्र या शब्दामध्ये चर हा धातू आहे. आणि या धातूचा विचार केला तर गमने, आदने किंवा आचारे या अर्थाने चर धातू वापरला जातो. आता गमने, आदने याच्यासाठी हा चर धातू वापरला जातो, हे जरी खरं असलं तरी सुद्धा याचा नेमका अर्थ काय करायचा. गमने कुठं कुठं याचा विचार करावा लागेल की नाही, म्हणून त्याची व्युत्पत्ती बघावी लागते. आणि व्युत्पत्ती बघताना काय असतं, गमने आदने म्हणजे चालणे, खाणे, चरणे या अर्थाने चर धातू वापरला जातो. जाणे, गमने, कुठे जाणे, चरित्र चर धातू कुठे जाणे, आपल्याला परमात्म स्वरूपापर्यंत घेऊन जाणार जे आहे त्याला चरित्र असं म्हणतात. घेऊन जाणे, कुठं घेऊन जायचंय, परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आम्ही ऐकतो, आम्ही रामायण ऐकतो, कशा करता, त्या रामचरित्रातून आम्हाला काय मिळतं. अरे नाही, रामचरित्रातून आम्हाला रामच होता येतं. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वास येतो अनुभव पाहे. तुकाराम महाराजांचं चिंतन आहे.
रामचरित्राचं चिंतन करता करता मन क्षणकालापर्यंत रामरायाच्या चरणामध्ये स्थिर होतं. ज्ञानोबाराय सांगतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीला येण्याकरता आम्हाला हे सगळं करायचं आहे. चर धातू जाणे, घेऊन जाणे या अर्थाने असेल तर परमात्मा स्वरूपापर्यंत आपल्याला घेऊन जाणारं जे आहे त्याला चरित्र असं म्हटलं जातं. चरित्र म्हणजे परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जाणार. किंवा दुसरा एक विचार आपल्याला करता येतो, जाणे, चालणे, खाणे असा जर अर्थ असेल तर चालणे या अर्थाने चरित्र हा शब्द आपल्याला पाहता येतो. जे आपल्याला परमात्मा स्वरूप प्राप्ती किंवा भगवत प्राप्तीच्या मार्गानं चालवणारं आहे त्याला चरित्र असं म्हणा. चरित्र म्हणजे काय? जे आम्हाला भगवत प्राप्तीच्या मार्गानं चालवणारं आहे. आता तोच विचार आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र आम्ही ऐकतो, ते चरित्र ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतं की परमार्थ असा केला पाहिजे. ज्ञानोबारायांचं चरित्र आम्ही ऐकतो, डोळ्याला धारा लागतात. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर ज्याच्या डोळ्याला पाणी येत नाही तो माणूस नाही. अगदी सरळ आहे. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आलं नाही तर तो माणूस नाही. दगड म्हटला पाहिजे. नाही, चरित्र जर चांगलं सांगितलं ना तर दगडही पाझरेल असं ज्ञानोबारायांचं चरित्र आहे. ते चरित्र ऐकताना कळतं किती त्रास. बालवयापासून जन्माला अवताराला येण्याच्या आधीपासून ज्ञानोबारायांच्या कुटुंबाला त्रास आहे. अवताराला आले ज्ञानोबाराय, त्रास आहे. ज्ञानोबारायांची सावली अंगावर पडली तर लोकांनी आंघोळी केल्या त्या काळामध्ये. किती हीन वागणूक दिली असेल. आज आंघोळ झाल्याशिवाय ज्ञानोबारायांच्या समाधीच्या दर्शनाला जाता येत नाही. त्या काळात ज्ञानोबारायांची सावलीचा स्पर्श झाला तर लोकांना विटाळ वाटला. कोणत्याही विटाळामध्ये माणसाला पवित्र बनवणारा ज्ञानोबारायांचा स्पर्श आहे. इतके ज्ञानोबाराय मोठे. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये लोकांनी पीठ घालायच्या ऐवजी ओंजळभर माती टाकली आहे. खा माती, संन्याशाची पोरं ना तुम्ही, माती खाऊनच जगा तुम्ही. अपमान झाला, खूप त्रास झाला. पण एवढ्या सगळ्या त्रासामध्ये किती त्रास मला आता सांगायचं नाही, म्हणजे ते चरित्र सांगावं हा माझा हेतू नाही. आपल्याला चरित्र माहिती आहे. पण विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की इतका सगळा त्रास सहन करूनही किंबहुना सर्व सुखी हे शब्द कोणत्या भूमिकेतून येत असतील हो तोंडामध्ये. अहो रात्र त्रास आहे. गावामध्ये राहू दिलं नाही, झोपडी बांधू दिली नाही, सुखानं 4 घास खाऊ दिले नाहीत, स्पर्श होऊ दिला नाही. गावाने वाळ टाकली कुटुंबावर. आई वडिलांना त्या काळामध्ये देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. ज्या वेळेला आई वडील निघून गेले त्यावेळेला ज्ञानोबारायांचं वय अवघं 12 वर्षाचं होतं. मुक्ताबाई 8 वर्षाच्या होत्या. काय वाटलं असेल? सकाळी उठल्याबरोबर मुक्ताबाईंना आई जवळ नाही, वडील जवळ नाहीत. गेले कुठे गेले माहित नाही, परत येणार नाहीत. आणि मग आई वडील नसलेल्या या 4 भावंडांना समाजाने सांभाळायचं सोडून देऊन समाज पुन्हा पुन्हा त्यांना हीन वागणूक देतो. ज्या समाजाने ज्ञानोबारायांच्या जीवनावर वाळ टाकली, ज्यांनी ज्ञानोबारायांचा स्पर्श अपवित्र मानला, सावलीचा स्पर्श अपवित्र मानला, ज्ञानोबारायांनी सिद्ध झाल्यानंतर या जगाचं वाटोळ होवो असं म्हणायला पाहिजे होतं. पण ज्ञानोबाराय म्हणाले किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी. काय भावना आहे, हे काय आहे? आपल्याला या चरित्रामध्ये हे कळतं की कितीही त्रास झाला तरी समाज कल्याणाच्या आपल्या भूमिका आपल्याला बदलायच्या नसतात. समाजाकडे बघण्याची भूमिका अशीच असली पाहिजे. आपल्या दुःखामध्ये सुद्धा इतरांचं समाधान शोधत राहणं हे तर परमार्थाचं बीजसूत्र आहे ना.
हे तर परमार्थाचं बीज आहे. कारण सुखदुःख जरी आम्हाला प्राप्त होत असली तरी तो आमच्या प्रारब्धाचा विपाक असतो. पण आम्हाला दुःख प्राप्त झालं हे आमच्या कर्माचं फलित आहे. म्हणून त्याकरता इतरांना दोष देऊन इतरांच्या अकल्याणाची भावना व्यक्त करणं, याच्यामध्ये आम्ही आमच्या दुःखाची तीव्रता वाढवत असतो. चरित्र आम्हाला ऐकायची आहेत ती याच्याकरता की ती चरित्र आम्हाला परमार्थ मार्गावर, भगवत प्राप्तीच्या मार्गावर बोट धरून चालवतात. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अरे बसताना, मंडपात बसताना दुसऱ्याची मांडी आपल्या मांडीवर आलेली चालत नाही. तिकडे सारखा आधीच उकडा घाम घामून द्या तुमची मांडी. अरे यवन थुंकला, अंगावर थुंकला. बोलताना माणसाचा असा थुंके थोडी उडाली तर माणसं लांब निघून जातात. हेतुतः थुंकला. काय भाव असेल, कुठून आलं हे चरित्र? तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तरी तुकोबारायांनी शिव्या शाप दिले नाहीत कोणाला. तुकाराम महाराजांना कमी त्रास आहे, नामदेव यांना कमी त्रास आहे, चोखोबारायांना कमी त्रास. अरे मंदिराची पायरी चढू दिली नाही हो. परमात्मा ज्यांच्या रूपानं अवताराला आला त्याच परमात्म्याला, मनुष्य देह धारण करून राहणाऱ्या परमात्म्याला, चोखोबारायांना त्याच मंदिराची पायरी चढू दिली नाही. त्या काळातल्या धर्ममर्यादा काय होत्या, अमुक काय होतं आणि तमुक काय होतं, मला चर्चा नाही करायची. पण चोखोबारायांना मंदिरात जाता आलं नाही. त्रास झाला नसेल का? झाला असेल. पण चोखोबारायांनी शिव्या नाही दिल्या ना कोणाला, शाप नाही दिले. पुन्हा तोच विचार आहे. दृष्टी कशी असते बघा. चोखोबारायांना मंदिरात जाण्याला मज्जा आहे. तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही, तुम्ही अमुक आहेत, तुम्ही तमुक आहेत, या वर्णात जन्माला आला, त्या वर्णात जन्माला आला, मंदिराची पायरी नाही चढता येणार. ठीक आहे. चोखोबारायांनी वेगळे काही विचार केले नाही. चोखोबाराय म्हणाले ठीक आहे, मला नाही जाता येत, मी बाहेर बसतो. चोखोबारायांना विचारला, तुम्हाला मंदिरात जाऊ दिलं नाही, देवाचं दर्शन झालं नाही, वाईट नाही वाटत? ते म्हणाले काय वाईट वाटायचं? म्हणे का नाही वाईट वाटत? चोखोबारायांनी सांगितलं मी त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, पण तो माझ्यापर्यंत येऊ शकतो ना. मी जाऊ शकत नाही, मान्य आहे, मी अमक्या वर्णात जन्माला आलो, तमक्या ह्याच्यात जन्माला आलो, माझा अधिकार नाही. ठीक आहे, तुमच्या मर्यादा, तुमचा अधिकार, तुमचा निर्णय मान्य आहे. मी परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही, पण परमात्मा माझ्यापर्यंत पोचू शकतो ना, मग त्याला माझ्यापर्यंत आणणारं भजन मी करेन ना इथं बसून. दृष्टी आहे. दृष्टी निर्माण झालेली परिस्थिती आणि परिस्थितीकडे बघण्याची वृत्ती आणि दृष्टी, या गोष्टी महत्वाच्या असतात. असं चरित्र ऐकलं की आपल्याला वाटतं आपण किती क्षुल्लक गोष्टी करता भांडण करतो, आपण किती सामान्य गोष्टी करता वादविवाद करतो, मनाची शांती ढळून जाते, होणारा परमार्थही त्या तन्मयतेने होत नाही, मनामध्ये विकल्प निर्माण होतात, एखाद्या व्यक्तीबद्दलची आढी कायमची मनामध्ये बसून राहते, द्वेष भावनेला जन्म दिला जातो, तो द्वेष वाढत राहतो, तो न बघण्यापर्यंत जातो, त्याचं नावही कानावर ऐकायला नको वाटतं. एवढं सगळं होऊनही चोखोबाराय म्हणतात मी नाही पोचू शकलो तर त्याला माझ्यापर्यंत आणे. हे चरित्र ऐकल्यानंतर आपला परमार्थ असा असला पाहिजे अशी जी भावना निर्माण होते आणि त्या दृष्टीनं परमार्थ मार्गावर चालण्याची जी वृत्ती निर्माण होते, जी प्रवृत्ती निर्माण होते, त्याला चरित्र असं म्हणतात. चालणे या अर्थाने जो धातू वापरला जातो, चर धातू, जाणे, चालणे या अर्थाने असेल तर भगवत प्राप्तीच्या मार्गावर आपल्याला चालवणारं जे आहे त्याला चरित्र असं म्हणा. भगवत प्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणारं जे आहे त्याला चरित्र असं म्हणा. चरित्र शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्या संत वाङ्मयाचा थोडा थोडा विचार जर करायचा झाला तर त्या संबंधात थोडं बोलतो. चर धातू आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे धातुपाठाने जे काही अर्थ होतील ते होतील. चरित्र शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये 5 अर्थानं वापरला गेला आहे. ऐका, चरित्र म्हणजे काय?
5 अर्थाने चरित्र हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये वापरला गेला. मी आता संस्कृतातून थोडं मराठीकडे येतो. चरित्र शब्दाचा पहिला अर्थ आहे क्रिया, वर्तन, आचरण, कर्म, कृत्य, काय तुम्ही म्हणाल ते. चरित्र शब्दाचा अर्थ आहे आचरण, चरित्र शब्दाचा आहे वर्तन, अर्थ आहे वर्तन. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः, असं आहे ना. चरितम, चरित्र, वर्तन सुभाषितकाराचं वचन आहे. स्त्रियांचं चरित्र म्हणजे वर्तन आणि पुरुषांचं भाग्य देवही जाणू शकत नाही तर माणूस काय जाणेल. देवो न जानाति कुतो मनुष्यः, माणूस काय जाणेल ते. कारण कोणत्या वेळेला कसं वर्तन होईल सांगता येत नाही स्त्रियांचं, असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे. आपला दावा नाही कशावर. सुभाषितकार काय सांगतात तेवढं बोलणार. एकदम भांडू शकते, एकदम भांडणाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटताना एकदम शांत राहू शकते, अनाकलनीय आहे. चरित्र हा शब्द वर्तन या अर्थाने येतो. संत वाङ्मयाचं प्रमाण द्यायचं झालं तर ये दशे चरित्र केले नारायणे, चरित्र रांगता गोधने राखिता हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. ये दशे चरित्र केले, चरित्र केले म्हणजे काय, काय वर्तन केलं त्याचं चिंतन काल्याच्या कीर्तनामध्ये करा. भगवंताचं वर्तन काय, भगवंताचं आचरण कसं होतं. ये दशे चरित्र, त्यांनी लोणी कसं चोरलं, त्यांनी गोपिकांना कसा त्रास दिला, त्यांनी गोपाळांबरोबर कशा लीला केल्या, त्यांनी काला कसा केला, अमुक कसं केलं, तमुक कसं केलं, गायीच्या धारा कशा काढल्या, गोपिकांना काय फसवलं, गोपिकांच्या घरामध्ये काय मुंगूस सोडून दिलं, अनेक 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 जी आपल्याला ही दिसून येतात ते भगवंताचं आचरण. ज्या कथा दिसून येतात, लीला दिसून येतात, ते भगवंताचं आचरण या अर्थाने चरित्र शब्द वापरला जातो. चरित्र शब्दाचा दुसरा अर्थ आहे अवस्था, स्थिती. अवस्था एक विशिष्ट स्थिती जी विचाराने निर्माण होते, जी निसर्गाने निर्माण होते. कोणत्याही अर्थाने आपण घ्या, प्रयत्न अथवा निसर्ग, कोणत्याही अर्थाने विशिष्ट अवस्था प्राप्त होत असतात. जशा परमार्थामध्ये विशिष्ट अवस्था प्राप्त होतात, साधक दशेत आला, तिथून तीव्र मुमुक्षु झाला, तिथून सिद्ध झाला, या जशा अवस्था आहेत तशा प्रपंचातही अवस्था आहेत की नाही, ज्या निसर्गतः आपल्याला प्राप्त होतात. वय वाढत जातं, हळूहळू माणसं मग त्याला तरुण समजायला लागतात. अवस्था आहे, तारुण्य ही अवस्था आहे. बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेत, तारुण्यावस्थेतून प्रौढावस्थेत, प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेत, या अवस्थांतरामध्ये आपल्याला प्रयत्न काय करावे लागले, काही करावे लागले नाहीत. फक्त निसर्ग आहे आणि आपलं प्रारब्ध आहे, एवढंच आहे. प्रारब्धाची अनुकूलता आहे म्हणून आपण जगलो आहोत, आणि जगलो आहोत म्हणून वयाने वाढतो आहोत. 75 वर्षाचं होण्याकरता, अमृत महोत्सव आपला होण्याकरता आपल्याला काय करावं लागतं. काय केलं म्हणजे माणूस 75 वर्षाचा, काही न केलं तरी 75च वर्षाचा होतो. कारण ही निसर्गतः येणारी अवस्था आहे, याच्यात प्रयत्नाशी संबंध नाही. आम्ही खूप काम केलं म्हणजे आम्ही 75 वर्षाचे लवकर होऊ, आणि कमी काम केलं म्हणजे 75 वर्षाची उशिरा होऊ, असं थोडंच असतं. असं काही नसतं. 75 वर्ष यायला 75 वर्ष लागतात, एवढंच उत्तर आहे त्याचं, दुसरं काही नाही. बस की आम्ही खूप धावपळ केली म्हणजे आमचा अमृत महोत्सव लवकर होतो, आणि काही फार काम नाही केलं तर आमचा अमृत महोत्सव उशिरा होतो, असा नियम आहे का. हां, काही नाही केलं तर अमृत महोत्सव साजरा होणार नाही, पण 75 वर्ष होतील. 75 वर्ष ते निसर्गतः प्राप्त होणारी अवस्था आहे. ही जी अवस्था, अवस्थांतर आहेत, यालाही मराठीमध्ये चरित्र असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचं वचन आहे, प्रमाण देऊन जातो. जाणोनी चरित्र जवळीच होता, आली त्या अनंता कृपा मग. जाणोनी चरित्र जवळीच होता, आमचं चरित्र जाणून तो आमच्या जवळच होता, पण आमचं चरित्र त्यांनी जाणलं आणि मग त्यांनी आमच्यावर कृपा केली. इथं चरित्र शब्दाचा अर्थ आहे अवस्था. आमची अवस्था बघून त्यांनी आमच्यावर कृपा केली. इथल्या चरित्र शब्दाचा अर्थ आहे अवस्था.
चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ पुष्कळ आहे. मी आता अजून एक सांगतो, थांबतो. सगळेच सांगत बसावेत असा काही नियम नाही. चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ आपल्याला पाहता येतो. चरित्र शब्दाचा अर्थ आहे इतिहास. अमक्या अमक्या माणसाचं चरित्र सांगा म्हणजे काय सांगा. एखाद्या माणसाचं चरित्र सांगा म्हणजे असं सांगता येईल का की हा माणूस पुढे चालून इंजिनियर होणार आहे, हे चरित्र आहे का? भविष्यामध्ये जे घडणार आहे त्याला चरित्र म्हणत नाहीत. भूतकाळात जे घडलेलं आहे त्याला चरित्र म्हणतात. म्हणून चरित्र शब्दाला इतिहास असा अर्थ दिला गेला आहे. चरित्र म्हणजे इतिहास आहे. लहान मुलाचं चरित्र नसतं, चरित्र मोठ्या माणसाचं असतं. कारण लहान मुलाला भविष्य आहे, त्याला भूतकाळ फार नाही आहे. लहान मुलाचं चरित्र सांगा, हा जन्माला आला तेव्हापासून पाळण्यातच झोपतो आहे, हे चरित्र नाही, याला चरित्र म्हणत नाहीत. हा पुढे चालून फार मोठा डॉक्टर बनणार आहे, हे चरित्र नाही. तो डॉक्टर झाल्यानंतर त्याचं चरित्र आहे. हा डॉक्टर झाल्यापासून आत्तापर्यंत त्याने कोणत्याही रुग्णाकडून पैसे घेतले नाहीत, चरित्र आहे. चरित्र हे भूतकालाशी संबंधित आहे. म्हणून चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे इतिहास. चरित्र म्हणजे गोष्टी, चरित्र म्हणजे कथा, जे आपल्याला आता या अर्थाने बघायचंच आहे. आणखीन एक अर्थ आहे चरित्र या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. ज्ञानेश्वर महाराजांनी चरित्र हा शब्द प्रकार या अर्थाने वापरलेला दिसतो, तोही सांगतो. चरित्र शब्दाचा अर्थ आहे प्रकार. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात अर्जुनाला सांगताना भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय बोलतात, अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे झाले. गुणभेद चरित्र, गुणभेदाचं काही चरित्र नसतं, पण इथं गुणभेद चरित्र याचा अर्थ आहे गुणांचे जे प्रकार कसे झाले ते मी तुला सांगतो, ऐक. एका परमात्म्यापासून प्रकृती निर्माण झाली, प्रकृतीपासून 3 गुण निर्माण झाले, सत्व रज तम हे 3 गुण कसे निर्माण झाले ते मी तुला सांगतो, ऐक. इथे चरित्र शब्दाचा अर्थ आहे प्रकार. ते गुणभेद चरित्र ऐसे झाले. इथं चरित्र शब्दाचा अर्थ आहे प्रकार. चरित्र शब्द या वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला. आम्हाला ज्या चरित्राचं चिंतन करायचं आहे तो चरित्र इतिहास या अर्थाने आहे, गोष्ट या अर्थाने आहे, कथा या अर्थाने आहे. चर धातूमध्ये गमने आदने या सगळ्याच अर्थाने आम्हाला चरित्र ऐकायचं आहे. आम्ही ज्या चरित्राचा विचार करणार आहोत त्या चरित्रातलं आचरण आम्हाला बघायचं आहे, त्या चरित्रातलं वर्तन आम्हाला बघायचं आहे, त्या चरित्रामधली अवस्था आम्हाला बघायची आहे, त्या चरित्रातली स्थिती आम्हाला बघायची आहे. या सगळ्याच अर्थाने आपल्याला चरित्र शब्दाचा विचार करायचा आहे. काय आहे हे चरित्र? चरित्र शब्दाचा सामान्यत्वानं अर्थ कळाला, वेगवेगळ्या अर्थाने ते चरित्र हा शब्द वापरला जातो हेही सामान्यत्वानं आम्हाला कळालं. पण हे चरित्र कसं असतं? भगवत चरित्राच्या संबंधानं किंवा संत चरित्राच्या संबंधानं उज्ज्वल नीलमणीनं आपल्याला विचार असा सांगितला की हे चरित्र 2 प्रकारचं असतं. भक्तिशास्त्रामध्ये उज्ज्वल नीलमणी नावाचा एक ग्रंथ आहे, भक्तिशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो, वैष्णव संप्रदायातला आहे. उज्ज्वल नीलमणीनं चिंतन करताना असं सांगितलं, चरित्र 2 प्रकारचं असतं. अनुभावश्च लीलाचेत उच्यते चरितम द्विधा. ऐका, चरित्र 2 प्रकारचं असतं. एक अनुभाव चरित्र असतं आणि दुसरं लीला चरित्र असतं. अनुभावश्च लीलाचेत उच्यते चरितम द्विधा. 2 प्रकारचं चरित्र उच्यते सांगितलं जातं. अनुभव हा चेत लीला चेत. अनुभव आणि लीला या 2 पद्धतीचं चरित्र असतं. आता अनुभव चरित्र कोणतं, लीला चरित्र कोणतं याचा थोडासा विचार सांगतो, थोडक्यात सांगतो. ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो त्याला लीला चरित्र म्हणतात आणि ज्या चरित्राच्या आचरणाने आनंद मिळतो त्याला अनुभव चरित्र असं म्हणतात. काही चरित्र ऐकून तसं वागण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, होते.
त्या चरित्राच्या श्रवणानं आपल्याला नुसत्या श्रवणाने आनंद मिळत नाही, त्या चरित्राच्या आचरणाने आपल्याला आनंद मिळतो. म्हणून मनुस्मृतीमध्ये हे वचन आहे, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. चरित्रम शिक्षेरन हे शब्द वापरला ना, चरित्रम शिक्षेरन, ज्या चरित्राच्या आचरणाने आपल्याला आनंद मिळतो. या देशाचं भाग्य मोठं आहे. एतद्देश प्रसूतस्य, या देशामध्ये जन्माला आलेले जे महात्मे आहेत, स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन, त्या महात्म्यांनी आपल्या चरित्रातून हे शिक्षण दिलं. कुणाला? पृथिव्याम सर्व मानवः, पृथ्वीवरच्या सर्व मानवांना आपल्या जीवन चरित्राला घडवण्याचं शिक्षण या देशामध्ये जन्माला आलेल्या महात्म्यांनी दिलं. मनुस्मृती बोलते, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. तुकोबारायांचं चरित्र जगतामध्ये कुणाला आदर्श नाही सांगा बरं? कुणाला नाही? मीराबाईंचं चरित्र, जनाबाईचं चरित्र या जगात कुणाला आदर्श नाही सांगा बरं? तो अमेरिकन आहे का, युरोपियन आहे का, अमक्या देशात राहतो का, फ्रान्समध्ये राहतो का, रशियामध्ये राहतो, घेणं देणंच नाही. अरे जर्मनीत जर्मन असा तो विद्वान गटे नावाचा कालिदासाचं वाङ्मय ऐकून वाचून ते वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला असं वर्णन आहे ना. तेवढ्या करता संस्कृत शिकला, तेवढ्या करता संस्कृत शिकला. कोण? तो गटे. कुठला? जर्मनीतला. जर्मनीतल्या एका माणसाला भारतात येऊन कालिदास कळावेत याच्याकरता संस्कृत शिकावं वाटलं. जर्मनीतल्या मराठी भाषेमध्ये असा एक ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाकरता जगातल्या सगळ्या माणसांनी मराठी शिकलं पाहिजे. तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की या एका ग्रंथाकरता जगातल्या सगळ्या माणसांनी मराठी शिकलं पाहिजे. प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. कशा करता मी बोलतो ऐका. तो गटे कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला. थोडा दुर्भागी होता बिचारा, अभागी होता, दुर्दैवी होता बिचारा गटे. त्याला कालिदास वाचायला मिळाले पण ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि गाथा वाचायला मिळाली नाही. ती जर वाचायला मिळाली असती ना तर डोक्यावर घेऊन नाचायचे विसरला असता. साष्टांग नमस्कार घालून पडून राहिला असता आळंदीला. पडोनी राही न तये ठाई उगाच संताची ये पायी. तुलना नाही. ग्रंथ वैभव मोठा आहे महाराज. अनुभवश्च लीला चेत उच्यते चरितम द्विधा. एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. ज्या चरित्राच्या आचरणाने आम्हाला आनंद प्राप्त होतो त्याला अनुभव चरित्र म्हणतात, आणि ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद प्राप्त होतो त्याला लीला चरित्र असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचं बहुतांश चरित्र लीला चरित्र आहे आणि ज्ञानोबारायादी संतांचं बहुतांश चरित्र हे अनुभव चरित्र आहे. संत चरित्र अनुभव चरित्र असतात, भगवत चरित्र ही लीला चरित्र असतात. भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला आपण अनेक वेळेला भागवतामध्ये ऐकतो, काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकतो. त्या बाललीला ऐकताना त्याच्या श्रवणातून आम्हाला आनंद प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांच्या घरामध्ये जाऊन लोणी चोरलं हे ऐकल्यानंतर आपल्यालाही गावात घरोघरी जाऊन लोणी चोरावं असं वाटतं का? हे करणं योग्य आहे का? भगवंतांनी लोणी चोरलं, चला आपणही लोणी चोरू. परिणाम तर वेगळेच आहेत, तो भागच नाही. त्याची चर्चा, त्याचा विचारच करत नाही मी. परिणाम वेगळेच, पण करता येईल का?
आपण नेहमी सांगतो भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला. ऐकल्यावर घाला बरं एका डोंगराच्या खाली हात, बघा तर काय होतं ते. जगन्नाथपुरीला यायला सामान उचलायला हमाल करावा लागला इथं. काय डोंगर उचलायचा आणि गोवर्धन पर्वत उचलायचा आणि कसं जमायचं. ऐकायचं हे सगळं. भगवंतानी एका गोपिकेच्या घरात शिरून तिच्या नवऱ्याची दाढीची तिच्या वेणीची गाठ मारली. बघा बरं, करून तर बघा एखाद्या वेळेला गल्लीमध्ये प्रयोग. उगी गंमत म्हणून करा, चालत नाही. याचं फक्त श्रवण करायचं. गोवर्धन पर्वत उचलला, मान्य आहे. दधार लीलया कृष्ण छत्राकमेव बालकाः. भागवतांनी सांगितलं, लहान मुलं पावसाळ्यामध्ये शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला उगवलेल्या भूछत्राला सहज तोडून जसं डोक्यावर माझी छत्री माझी छत्री असं गमतीनं धारण करतात, तेवढ्या सहजतेनं भगवंतांनी गोवर्धन पर्वत डोक्यावर धारण केला. छत्राकमेव बालकाः म्हणून शब्द वापरला. लीलया दधार, सहज, विना सायास. लीला या शब्दाचा अर्थ तसाच आहे. लीला म्हणजे काय, जे विना सायास केलं जातं, कष्टा विना केलं जातं, त्याला लीला म्हणतात. आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो ना, हे काम ना लीलया होऊन जाईल. लीलया म्हणजे काय, लीलेनं करेल. लीलेनं करेन याचा अर्थ विना सायास करेन, मला याच्याकरता कष्ट करावे लागणार नाही. ब्रह्मसूत्रामध्ये लोकवत्तु लीला कैवल्यम असं एक सूत्र आलंय. तिथं लीला शब्दाचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी हा अर्थ केला भाष्यामध्ये. लीला या शब्दाचा अर्थ सहजता, लीलया आपण म्हणतो ते. आचार्यांनी त्याला उदाहरण दिलंय, आपल्या डोळ्याची पापणी खाली वर करताना आपल्याला फार कष्ट पडतात का हो? डोळ्याची पापणी खाली वर होते, मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय. आपल्या डोळ्याची पिटपिट पिटपिट होते की नाही, पापणी खालीवर होते की नाही. ती पापणी खाली होण्याकरता तुम्ही प्रत्येक वेळेला संकल्प करता काय? ती पापणी उचलताना प्रत्येक वेळेला संकल्प होतो काय? होत नाही ना. ते जसं सहज होतं, तेवढ्या सहज क्रियेला लीला असं म्हटलं जातं. भगवंतानी गोवर्धन पर्वत इतक्या सहजतेनं धारण केला, जणू काही पापणी मिटावीन उघडावी. दधार लीलया कृष्ण छत्राकमेव बालकाः. श्रीकृष्ण छत्राकमेव बालकाः, श्रीकृष्ण लीलया दधार असा अन्वय. भगवंताने तेवढ्या सहजतेनं आपल्या बोटावर करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण केला. आता हे जे चरित्र भगवंताचं आहे, हे चरित्र ऐकायचं का असं वागायचं आहे? बरं, अजून एक आवडतं चरित्र आपल्याला सांगतो, मला तेही सांगा की असं ऐकायचंय का असं वागायचंय? अजून एक आवडतं चरित्र सांगतो. भगवंतानी 16,108 लग्न केली. माझा प्रश्न तोच आहे, असं फक्त ऐकायचंय का? तुम्ही सांगून काय उपयोग आहे? यांनी सांगितलं पाहिजे. हे फक्त ऐकायचं, याच्या श्रवणातून आनंद प्राप्त होत असतो. हे अनुभव चरित्र नाही. आणि लीला चरित्र जसं श्रवणातून आनंद देतं, तसं अनुभव चरित्र हे आपल्याला आचरणातून आनंद देतं. संतांचं बहुतांश चरित्र अनुभव चरित्र असतं. त्यांच्या सारखं वागता आलं पाहिजे, त्यांच्या सारखी क्रिया करता आली पाहिजे. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकून ज्ञानोबारायांसारखं वागता आलं पाहिजे. त्या वागण्यातून आम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. नुसतं ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलं काय, ज्ञानोबारा एवढं होऊ नये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, आणि जाता जाता धक्का लागला तर शिव्या शाप देऊन जातोय, हे कुठलं चरित्र ऐकणं आहे? उपयोग नाही. त्या चरित्राच्या आचरणातून समाधान प्राप्त होतं, त्याला अनुभव चरित्र असं म्हणतात. संतांच्या विचाराचं अनुकरण करता आलं पाहिजे. संत कृती आणि शब्द या दोन माध्यमातून जगताच्या कल्याणाकरता जो विचार अभिव्यक्त करत असतात, त्या कृती आणि
शब्द, आचरण आणि शब्द या दोन्हीची विशुद्धता माणसाच्या जीवनालाही विशुद्ध बनवत असते. संतांची कृती तत्कालीन होती म्हणून आपण तशी आत्ता करायची नाही असं नाही, ती कृती सार्वकालीन आहे. ज्ञानोबाराय जे वागले, तुकोबाराय जे वागले, नामदेवराय नाथ महाराज जे वागले, त्या जनाबाई ज्या वागल्या, ते सगळं वागणं सर्व काळामध्ये लोकांना आदर्शभूत आहे. नाही प्रतिकूलतेत ते वागले, आम्हाला कुठे प्रतिकूलता आहे? नाही, त्यांच्या प्रतिकूलतेत ते जे वागले ते आम्हाला अनुकूलतेतही वागता आलं पाहिजे. याच्याकरता हे चाललं. याला अनुभव चरित्र असं म्हणतात. लीला चरित्र श्रवण करा आणि अनुभव चरित्राचं आचरण करा. श्रवणाने आनंद देणारं चरित्र लीला चरित्र, आचरणाने आनंद देणारं चरित्र अनुभव चरित्र. या दोन्ही चरित्रांची गरज आहे. तुम्हाला आम्हाला आहे. का आहे? एका वाक्यात त्याचं कारण सांगून थोडं पुढे जातो. परिणाम असे असतात, लीला चरित्राच्या श्रवणाने भाववृद्धी होत असते आणि अनुभव चरित्राच्या आचरणाने आचार शुद्धी होत असते. ऐका, हा परिणाम आहे त्याचा. लीला चरित्रानं भाववृद्धी होते, अनुभव चरित्राने आचार शुद्धी होते. संत ज्या पद्धतीनं वागले तसं आम्ही वागत राहिलो, आचार शुद्धी आहे. आणि परमात्म्याने ज्या लीला केल्या त्या आम्ही ऐकल्या, आमच्या भावात वृद्धी होते. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं श्रवण करून कृष्ण चरणाबद्दलची प्रीती वाढली पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे, निष्ठा वाढली पाहिजे, श्रद्धा वाढली पाहिजे. संतांच्या चरित्रात लीला नाहीत का? आहेत ना, अल्पस्वल्प आहेत. उदाहरण सांगतो मी. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हा चमत्कार आहे ना? आहे. हे ज्ञानोबारायांचं चरित्र अनुभव चरित्र का लीला चरित्र? लीला चरित्र. हा अनुभवचा भाग नाही आहे. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, चला आम्ही चालवू, नाही चालवताय. ज्ञानोबाराय चल असं भिंतीला म्हणाले. भिंतीवर बसले, समोरून चांगदेव महाराज आले, वाघावर बसून आले, हातामध्ये सापाचा चाबूक आहे. अभिमान होता. अभिमान घालवण्याकरता चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. तो अभिमान निवृत्त करण्याकरता ज्ञानोबाराय भिंतीला म्हणाले चल. भिंत निघाली. हे चरित्र ऐकून आम्ही जर भिंतीला म्हणालो एखाद्या भिंतीवर बसून चल, तर भिंत म्हणेल चल. चल काय चल? कुठं चल? भिंत काय आमच्या बरोबर येईल काय? काही काय? असे प्रयोग आपण करायचे नाही, हे श्रवण करायचं. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ऋग्वेद बोल म्हणाले. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ऋग्वेद बोल. असं म्हणल्याबरोबर तो रेडा अग्नी मिळे म्हणायला लागला. हे चरित्र आहे. कशा करता? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. कशा करता? अभिमान निवृत्त करण्याकरता. हे चरित्र ऐकून एखाद्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आपण आणि त्याला जर म्हटलं बोल ऋग्वेद, रेडा आपल्याला शिंगावर घेईल, याच्या पलीकडे काही होणार नाही. काय अरे, आपली पोरं बोल म्हणल्यावर बोलत नाहीत, बाहेरचे रेडे काय बोलतील? घरातलेच बोलत नाहीत म्हणजे मुलं किंवा नवरे, म्हणजे ते साधर्म्य बघायचं असेल तर नवरे. काय रेडा बोलेल, काय होईल? असं नसतं. सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये चमत्कृती दिसतात. ते लीला चरित्र आहे, नाही असं नाही. एक पत्राळ उचलली, दुसरी उचलली, तिसरी. ऐनानाथ महाराजांच्या चरित्रात आपली एक उचलली तर संपलं. ते चरित्र आपल्याला नाही निर्माण करता येणार. नामदेवरायांना स्परिस मिळाला, दिला ज्ञान नामदेवरायांनी टाकून. आपण काय काय टाकू? असं होत नसतं.
या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो. म्हणून लीला आणि अनुभव अशी दोन चरित्र असतात. लीला चरित्रानं भाववृद्धी होते, अनुभव चरित्रानं आचारशुद्धी होते. संत जसे वागतात तसं वागलं पाहिजे. ते वारीला जातात, गेलं पाहिजे. वारी चुकवून नाही हरी म्हणतात, आम्हालाही ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या वारीतून आमची आचारशुद्धी होते, आमच्या एकादशीतून आमची आचारशुद्धी होते. व्रत एकादशी न करीसी सोमवार, काय त्यांची गती होईल नेणो. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशे धणी घेशी. तुकोबाराय बोलतात, एक एकादशी करायची जीवावर येत. एकादशी संपता संपता आनंद होतो. आता 15 दिवसांनी एक एकादशी. नाथ महाराजांनी आपल्याला एकूण आपल्या 365 दिवसामधल्या 29 उपवासाचं विधान करून दिलंय. त्याच्यापैकी 24 एकादशा आहेत. 12 महिन्याच्या शुद्ध पक्ष मिळून 24 एकादशा होतात. गोकुळाष्टमी उपवास सांगितला, रामनवमी उपवास सांगितला, वामन जयंती उपवास सांगितला, नरसिंह जयंती उपवास सांगितला आणि महाशिवरात्र उपवास सांगितला. नाथ महाराजांनी एकूण 29 उपवास आपल्याला सांगितलेत. पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आता बाकी जे काही आहेत ते तुमचे आहेत बाबा, ते काही संतांच्या मुखातून आलेले नाहीत. मग कुणाला काय करायचंय, कुणाला कसं करायचंय, चतुर्थी सोडायची, धरायची, पकडायची, काय जे असेल ते असेल. पांढरा बुधवार, तांबडा मंगळवार, जे जे काही असेल त्या पद्धतीनं ते वेगळं, त्याचा आपला संबंध नाही. नाथ महाराज आम्हाला 29 उपवास सांगतात. त्या दृष्टीनं आता ह्याच्याने काय होतं, त्यांनी उपवास केले, आम्ही त्यांच्या उपवासाचं श्रवण करून तसं वागायचा प्रयत्न करतो. आमची आचारशुद्धी आहे ना त्याच्याने. भगवंताच्या लीला चरित्रानं होणारी भाववृद्धी आणि संतांच्या चरित्र श्रवणाने होणारी आचारशुद्धी ही दोन्ही चरित्र आहेत आणि या दोन्हीचीही माणसाला नितांत आवश्यकता आहे जीवनाच्या धन्यते करता. आता हे जे दोन प्रकार केले ना, अनुभवश्च लीलाचेत उच्चते चरितम द्विधा, असे दोन प्रकार केले ना, या दोन प्रकाराचं थोडं एक समीकरण मांडून आपल्याला याच्यातही काही प्रकार करता येतात. अनुभव चरित्र आणि लीला चरित्र, गंमत ही आहे की मोठ्यांची चरित्र ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला अनुभव चरित्रातही एक लीला चरित्र लपलेलं असतं आणि त्यांच्या लीला चरित्रातही एक अनुभव चरित्र लपलेलं असतं. एक उदाहरण सांगतो फक्त, लांबवणार नाही. एक उदाहरण सांगतो फक्त. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, हे लीला चरित्र आहे ना, याच्यात एक अनुभव लपलेला आहे. याच्यात एक अनुभव लपलेला आहे की ज्या अनुभवाचा आपल्या जीवनातल्या काही विशिष्ट विचारांच्या स्वीकाराकरता आपल्याला उपयोग होणार आहे. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला. कशा करता उचलला? भगवंतानी सांगितलं, बाबा हे इंद्र याग बंद करा, गोवर्धन याग करा. गोवर्धन याग करा. सगळ्या गोपाळांनी ऐकलं, नंदबाबांनी ऐकलं. गोवर्धन याग झाला. त्याच्यात इंद्र चिडला. इंद्र कोपला भारी. आणि मग त्याने संवर्तक मेघांना आज्ञा केली. त्या मेघाने पाऊस पाडला गोकुळावर. संवर्तक मेघ राखीव मेघ आहेत, ते सगळ्यांवर येऊन बरसत नाहीत. संवर्तक मेघाचं लक्षण असं आहे की ज्या मेघातून हत्तीच्या सोंडे एवढी धार जमिनीपर्यंत पडते त्या मेघांना संवर्तक मेघ असं म्हणतात. आज्ञा केली. धो 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 पाऊस पडायला लागला. सगळं गोकुळ पाण्यामध्ये बुडतं की काय असं वाटायला लागलं. बुडलं जवळजवळ. गोपाळ घाबरले. म्हाताऱ्या लोकांना वाटलं, बघा हे असं आहे, सगळी परंपरा बदलून टाकली. आतापर्यंत इंद्रयाग चालू होता, कशाला गोवर्धन, लहान मुलाचं एवढं ऐकायचं असतं काय? आम्ही म्हणत होतो नको म्हणून, आता भोगा आपल्या कर्माची फळं. इंद्र रागावला. पण ज्या गोपाळांचा भगवंतावर विश्वास होता, ज्या गोकुळाचा भगवंतावर विश्वास होता, ते गोकुळ धावत भगवंताजवळ आलं. भगवंताला सांगितलं, देवा इंद्र रागावला, गोकुळ बुडतं आहे, काहीतरी करा. भगवान म्हणाले, ज्याची पूजा आपण केली तो आपलं रक्षण करेल, चला गोवर्धनाला. सगळे गोवर्धनात आले. आल्यानंतर भगवंताने
गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलल्यानंतर मग सगळ्या गोकुळाला त्याच्या आत घेतलं, सुदर्शन चक्राला बाहेर फिरायला लावलं वगैरे वगैरे वगैरे. पुढचं चरित्र सोडून द्या. हे लीला चरित्र आहे. आपल्याला असं वागता येणार नाही, पण याच्यातला अनुभव असा आहे की भगवंतानी या चरित्रातून आपल्याला हे शिकवलेलं आहे, आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपल्या आश्रयाची याचना करणारा जेव्हा अत्यंत दीन रूपामध्ये आपल्याकडे येतो तेव्हा त्याची उपेक्षा न करता आपल्या जवळ त्याला आपण आश्रय दिला पाहिजे. लीला चरित्र आहे. गोवर्धन पर्वत उचलणं या क्रियेत लीला आहे, पण क्रियेच्या मागे जो विचार आणि हेतू आणि भाव असतो त्याच्यामध्ये अनुभव लपलेला असतो. हे लक्षात घ्या. कदाचित क्रिया लीलेची असू शकते, ती क्रिया आम्हाला करता येणार नाही, पण ती क्रिया ज्या हेतूने झाली तो हेतू मात्र आम्हाला स्वीकारता येईल ना. ज्या कारणाने ती क्रिया घडली, ज्या भावनेने ती क्रिया घडली, तो भाव तरी आम्हाला स्वीकारता येईल ना. आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या आश्रयाला येऊ पाहणाऱ्यांना गोवर्धन पर्वत उचलूनच आश्रय देता येणार नाही, पण आम्हाला रात्री बेरात्री एखादा कोणी पांथस्थ आला तर निदान आमच्या घराचे 2 चौकटी दार उघडून तरी आम्हाला त्याला आत घेता येईल ना. हे सुद्धा गोवर्धनाच्या खाली गोकुळ राखणच आहे. हे सुद्धा भाव तोच आहे. तो आमच्याकडे विशिष्ट भूमिकेत दीन होऊन आलेला, कोणी अन्ना करता येईल, कोणी आश्रया करता येईल, कोणी संपत्ती करता येईल, कोणी कपड्यां करता येईल, पण जो आमच्याकडे येईल त्याची उपेक्षा न करता अंशतः का होईना, आपल्या सामर्थ्यात का असेना, जेवढं जमेल तेवढं का असेना, पण आपल्याला त्या आश्रय देता आला पाहिजे. ह्या लीला चरित्रातला अनुभव आहे. हा लीला चरित्रातला अनुभव आहे. आणि काही वेळेला अनुभव चरित्रामध्ये लीला लपलेली असते. उदाहरण एक फक्त सांगतो. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही, पुण्य केली असाधारणे, तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं नमन करताना ही भाषा बोलून दाखवली. याच्यामध्ये माझिया सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, माझ्या वाचेनी अनेक कल्पकल्पामध्ये सत्य बोलण्याचं तप केलेलं आहे असं ज्ञानोबाराय बोलतात. कित्येक जन्मामध्ये, कित्येक कल्पामध्ये मला खोटं बोलून माहिती नाही, हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. आता ज्ञानोबाराय खरं बोलतात, हा अनुभव आहे की नाही. आपण खरं बोललं पाहिजे की नाही. ज्ञानोबारायांचं पाहून बोललं पाहिजे, अनुभव चरित्र आहे. पण कित्येक कल्पामध्ये आम्हाला खरं खोटं बोलता आलं नाही, खरंच बोलावं लागेल. हे कित्येक कल्पामध्ये हे ज्ञानोबारायांचं लीला चरित्र आहे. आणि या अनुभवामध्ये लपलेली ती लीला आहे. अनेक कल्प ही लीला आहे. पण माझिया सत्यवादाचे तप हे मात्र अनुभव आहे. माझिया सत्यवादाचे तप अनुभव, आणि वाचा केली बहुत कल्प ही लीला. कारण पुढच्या कल्पामध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये आपण माणूस तरी राहू की नाही आम्हाला सांगता येणार नाही. खरं बोलायचं वेगळं, कारण प्राणी खरं बोलतात नाही, बोलतच नाहीत. प्राणी काही खरं बोलत नाही. माकडं खरं बोलताना दिसली तुम्हाला? नाही. कोल्हे कुत्रे खरे बोलताना दिसले? कुत्रं कधी खरं बोलताना दिसलं तुम्हाला? नाही. हे खरं नसतं. अनेक माकडं खरं बोलत नाहीत. तुम्ही असं काय समजता? नाही बोलत. म्हणून अनुभव आणि लीला या 2 चरित्रांमध्ये आपल्याला थोडंसं समीकरण बदलून अशा पद्धतीने वर्गवारी करता येऊ शकते. अजूनही करता येते. चरित्राचा विचार करताना या दोन्ही चरित्राचा विचार करणं आवश्यक आहे. हे चरित्र आपल्याला ऐकायचं, हे चरित्र आपल्याला पाहायचं आहे. पण हे चरित्र बलराम दादाचं आहे, हे चरित्र सुभद्रेचं आहे, हे चरित्र भगवंताचं आहे, चरित्र ज्ञानोबारायांचं आहे, चरित्र संतांचं आहे. या चरित्राचं चिंतन करताना हे चरित्र निर्माण कसं होतं? चरित्र म्हणजे काय? निर्मिती काय आहे? मी काय केलं म्हणजे माझं चरित्र निर्माण होईल? मी खरं बोललं पाहिजे, मी सत्याचं आचरण केलं पाहिजे,
मी अमुक केलं पाहिजे, मी सद्गुण संपत्ती दैवी संपत्ती प्राप्त करून घेतली पाहिजे वगैरे, हे उत्तर ठीक आहेत. पण एखादं चरित्र जेव्हा सांगण्यासारखं असतं, जे चरित्र मानवी जीवनासमोरचा आदर्श ठरतं, मानवी कल्याणाचा आदर्श ठरतं, ते चरित्र असं 10-5 वर्षात निर्माण होत नसतं. जे चरित्र जगताला दिशा देणारं असतं, ज्या चरित्रातली प्रत्येक घटना, ज्या चरित्रातल्या प्रत्येक घटनेच्या मागचा एक अतिशय व्यापक सूक्ष्म विचार मानवी जीवनाला समृद्ध करणारा असतो, भगवद्रूप करणारा असतो, भगवान मार्गावर चालायला प्रेरित करणारा असतो, असं चरित्र हे 10-5 वर्षात घडणारं चरित्र नाही आहे. चरित्र बदलतं की नाही, बदलतं, पण ते असं काल मी असा होतो आणि आज सज्जन झालो असं नाही होत. अंगावर वारूळ तयार होईपर्यंत साधना करावी लागते, तर चरित्र बदलाचे संकेत मिळत असतात. उगीच मी काल वाटमारी करत होतो आणि आज वाल्मिकी ऋषी झालो असं होत नाही ना, असं होत नाही. हे चरित्र निर्मिती जी होत असते, या चरित्र निर्मिती ही कशी होते, काय होते, या चरित्राचा नेमका विस्तार कसा होत असतो, आणि हे चरित्र म्हणजे काय आपण शब्दाने पाहिलं, चरित्राचे प्रकारही पाहिले, या चरित्राचा सामान्यत्वानं विचारही केला, चरित्र शब्द कोणकोणत्या अर्थाने मराठीमध्ये वापरला जातो याचाही सामान्यत्वानं विचार आपण केला. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा आणखीन या चरित्राच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा विचार आहे. तोही विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. हे चरित्र म्हणजे काय आहे हे मला बोलायचंच आहे, चरित्र सांगणं आहेच आहे, पण थोडंसं नमनाला घडाभर तेल जाईल, जाऊ द्या. पण या सगळ्या विचाराच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बलराम दादा आपण पाहू, जेव्हा सुभद्रा आपण पाहू, जेव्हा भगवान आपण पाहू, तेव्हा ते चरित्र हे अलौकिक चरित्र आहे हे आपल्याला निश्चित पटेल असा मला विश्वास आहे. म्हणून हा विस्तार मी आधी करतोय. इंग्रजीमध्ये मेथडॉलॉजी म्हणतात, ते थोडं लक्षात घेतलं पाहिजे काय आहे ते. तो विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. मला कल्पना आहे चरित्र शब्दाचा एक अर्थ आहे अवस्था. आणि साधारण 8:30 वाजून गेल्यानंतर काय काय चरित्र असू शकतात याची कल्पना असल्यामुळे चरित्राचा थोडासा विचार करायचा आहे. तो विचार आपण 1 तासाभराच्या अंतराने करणार आहोत. मधली सुट्टी देतोय. आपण सर्वांनी कृपा करून काही पोटात ढकलून या, काही खाऊन या, थोडासा चहा वगैरे घेऊन तरतरी राहू द्या, आणि पुढे मग चरित्र या संकल्पनेचा थोडा विस्तार मला करायचा आहे, तो करण्याचा प्रयत्न करतो. उठू नका कोणीही, सर्वांना सूचना दिलेली आहे. आधी पूज्यश्री महाराज या ठिकाणाहून बाहेर पडतील आणि मग सगळे उठतील. बसा खाली. सर्वांना विनंती आहे, खाली बसा. कुणीही आपल्या जागेवर उठायचं नाहीये. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. कोणीही जागा सोडणार नाही. खाली बसा सर्वजण. खाली बसा भाविक. खाली बसवा. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. हरि 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 राम कृष्ण हरि राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरी राम विठोबा राम राम जय राम. राम कृष्ण हरि राम विठोबा राम
राम जय राम राम कृष्ण हरि राम राम जय राम राम कृष्ण हरि राम विठोबा राम जय राम राम आता सर्वजण उठू शकता. राम राम जय राम हरि राम कृष्ण हरि राम विठोबा राम जय राम 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु हुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय श्री जगन्नाथ भगवान की जय.